पितृसत्ताक म्हणजे काय? जसं मी मगाशी म्हटलं, की नाव वडिलांचं लागतं. जन्म कोण देतं? आई देते. आई कुठे नावात? आणि म्हणून मग माझं नाव गीताली विनायक मंदाके. आई जेव्हा जळून मरते किंवा छळामुळे मरते किंवा आत्महत्या करते, तेव्हा माहेर पण जबाबदार आहे. कारण जनरली मुली सांगतात, की मला सासरी त्रास होतोय. मग घटस्फोटाचं प्रमाण वाढल्यानंतर पुन्हा बाई हा सॉफ्ट टार्गेट असल्यामुळे बाईलाच दोष दिला जातो, की बघा ना आजकालच्या मुली, त्यांना काही सहन करायला नको, काही तडजोड करायला नको. म्हणजे जणू काही मुलं खूप शाणेच आहे. तू जर रडला तर तुला म्हणून रडतो काय भागूबाईसारखा? भीती काय वाटते तुला अंधाराची? बायल्या आहेस का? किंवा बायकोचं ऐकलं तर बायकोच्या ताटाखालचं मांजर आहे म्हणा. तर अन्यायाविरुद्ध लढायची ताकद मिळणं हे स्त्री संघटनांचं काम आहे. आता नोकरी करायला लागल्या बायका, पण म्हणून पुरुष स्वयंपाकघरात आले का? तेव्हा त्यांनी असं सांगितलं बायकांना, की तुम्ही त्यागाच्या घोड्यावरनं उतरा. एकाच वेळेला आदर्श सासू, आदर्श सून, आदर्श मुलगी, माता असं तुम्ही काही होऊ शकणार नाही. हे अमानवी. पुरुषांचं सक्षमीकरण म्हणजे काय? तू म्हणशील मी मिळवतो की पैसा. मी सक्षमच आहे, मला काय सक्षमीकरणाची गरज आहे? मग सासू सासरे काय म्हणतात? आमची सून आम्हाला विचारत नाही, आमचं करत नाही. ते म्हणतात का आमचा मुलगा करत नाही? कारण ती अपेक्षाच नाही. अपेक्षाच नाही आहे मुलाकडून. चळवळ असं म्हणते की हिंसाचाराला काहीही कारण नाही. म्हणजे काही झालं तरी तुम्ही हिंसा केली नाही पाहिजे. त्याच्यामुळे ही जाती व्यवस्था जायला तर पाहिजे, पण त्यासाठी तुम्हाला आहिस्ता कदम करायला पाहिजे. ठंडा करके खाओ करायला पाहिजे. जसं की स्त्री चळवळ म्हणते माणूस बदला आणि व्यवस्था बदला. याच्यातलं दोन्ही बदलणं खूप अवघड आहे. कारण व्यवस्था अतिशय म्हणजे काय म्हणतो आपण भयंकरच पाशवीच आहे एका अर्थाने, आणि माणूस खूपच कॉम्प्लेक्स आहे आणि तो शिवाय व्यवस्थेत आहे, व्यवस्थेत घडवला जातो. त्याच्यामुळे मानसिकतेवरती आता खूप काम व्हायला पाहिजे. काही काही व्यक्ती त्यांचं काम आणि त्यांनी उभारलेल्या संस्था इतक्या एकरूप झालेल्या असतात की त्या व्यक्तीचं नाव घेतलं ना की चटकन त्यांचं काम आणि त्या सगळ्या संस्था आपल्या डोळ्यांसमोर येतात. असंच अवघ्या महाराष्ट्राला परिचित असलेलं एक नाव म्हणजे गीताली विम. म्हणजे गीतालीताईंचं नाव घेतलं की लगेच आपल्याला मिळून साऱ्याजणी, पुरुष उवाच, तसंच त्यांनी उभारलेली वेगवेगळी आंदोलनं ही आपल्या डोळ्यांसमोर येतात. म्हणजे नारी समता मंचामधलं त्यांचं कार्य असो की मेधा पाटकरांच्या आंदोलनापासून अनेक चळवळींमध्ये त्यांचा असलेला सक्रिय सहभाग असो. हो, पण गीतालीताईंची ओळख फक्त सामाजिक कामापुरतीच मर्यादित नाही आहे त्यांच्या. तर त्यांनी डॉक्टरेटपर्यंत केलेलं त्यांचं उच्च शिक्षण, तसंच फर्ग्युसनमध्ये दीर्घकाळ केलेलं अध्यापन याविषयी बऱ्याचदा आपल्याला माहिती नसते. तसंच त्यांनी अनेक पुस्तकांचं संपादन केलेलं आहे आणि मिळून साऱ्याजणीच्या पहिल्या अंकापासून ते आजही या मासिकाशी, या नियतकालिकाशी जोडल्या गेलेल्या आहेत. पुरुष उवाची चळवळ नेमकी काय आहे, तर अशा सगळ्या विषयांवर आज आपण गीतालीताईंशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. त्याच्यामुळे पहिल्यांदा आपण स्वागत करूया. गीतालीताई, खूप स्वागत आहे तुमचं. नमस्कार. खूप छान वाटलेलं आहे तुमच्या ग्रंथप्रेमीमध्ये येऊन. सुरुवात आपण थोडंसं चळवळीच्या अनुषंगानेच करूया. म्हणजे गेल्या वर्षभरातली काही प्रकरणं खूप दुर्दैवाने खूप गाजली, की वैष्णवी हगवणे प्रकरण असेल किंवा अगदी अलीकडे झालेलं फलटणमध्ये एका डॉक्टरनी केलेली आत्महत्या असेल. तर म्हणजे उच्च शिक्षित किंवा उच्चभ्रू समाजातल्या स्त्रिया पण असं टोकाचं पाऊल उचलत आहेत. तर नेमकं मग स्त्रीवाद किंवा स्त्री चळवळीची भूमिका किंवा तिचं महत्त्व किंवा ती असूनही अशी प्रकरणं वाढतातच आहे. तर कसं बघता तुम्ही याकडे? म्हणजे मला असं वाटतं की स्त्री चळवळ असूनही हे होतं आहे, तर ती नसती तर काय झालं असतं याचा आपण विचार करायला पाहिजे. कारण स्त्री चळवळ ही अतिशय गुंतागुंतीची आहे. म्हणजे जसं एखादी नर्मदा बचाव आंदोलन घेतलं तर आपल्याला कुठेतरी जाऊन मोर्चा काढायचा आहे, कोणाच्या तरी विरोधात बोलायचं आहे. स्त्री चळवळीचं काय होतं आहे, स्त्री पुरुष समतेचा मुद्दा आहे आणि घरातही पुरुष असतात, त्याच्यामुळे घरापासून संघर्ष आहे आणि त्यामुळे तो अतिशय गुंतागुंतीचा आहे की आपल्या स्वतःशी सुद्धा संघर्ष आहे. कारण बाईला पुरुषप्रधान व्यवस्थेत घडवलेलं आहे, त्याच्यामुळे तिची मूल्य पण आधी तशीच झालेली आहेत आणि त्यामुळे ही चळवळ खूप गुंतागुंतीची आहे आणि मुख्य म्हणजे प्रश्न खूप गुंतागुंतीचा आहे. आता आपण जर का हगवणेच्या केसच्या बाबतीत बघितलं तर असं दिसतं की ती एवढी शिकलेली आहे, श्रीमंत घरातली आहे, तरी का तिला आत्महत्या करावीशी वाटली आणि ती आत्महत्या साधी नव्हती. म्हणजे सासरचं काहीतरी प्रेशर होतं. याचा अर्थ कुठेतरी आपली जी विवाह संस्था आहे त्या संस्थेमध्ये प्रॉब्लेम आहे.
आणि मग तो प्रॉब्लेम कसा आहे, तर जसं आपण म्हणतो की लग्न झालं की मुलगी माहेर राहून उकडली जाते आणि सासरी येते. म्हणजे तिचं आम्ही असं म्हणतो हे आदिम विस्थापन आहे. जसं धरणामुळे विस्थापन होतं असं आपण म्हणतो, तसं या विवाहामुळे बाईचं विस्थापन होतं. म्हणजे ती माहेराहून सासरी उखडली जाते. मग तिला जिथे म्हणजे अगदी झाडं एखादं आपण इकडून काढतो आणि दुसरीकडे लावतो, तेव्हा त्याची निगराणी करायला लागते. तशी मग इथून बाईला उपटून तिकडे जेव्हा आपण लावायचं म्हणतो, तेव्हा तिची निगराणी होते का? म्हणजे तिला लोक असं म्हणतात का की तुला काय आवडतं, काय आवडत नाही, तू कशी आहेस, असे साधे प्रश्न तरी विचारले जातात का? का तिला असं सांगितलं जातं की आमच्या घरात असं असं असतं आणि तुला हे सगळं करायचं आहे. म्हणजे त्याच्यात जर आपण असं बघितलं की लग्न झालं की बाईचं पहिलं काय होतं, जी अगदी प्राथमिक ओळख आपलं नाव, तेच बदललं जातं. आणि ते सुद्धा कसं बदलतं की स्वतःचं नाव, मग वडिलांचं नाव, मग आडनाव, असं साधारणपणे महाराष्ट्रात असतं. मग वडिलांच्या नावाच्या जागी नवऱ्याचं येतं, वडिलांच्या आडनावाच्या जागी नवऱ्याचं आडनाव येतं. म्हणजे वडील तरी आपले पालक आहेत, पण नवरा काय पालक आहे का? म्हणजे आपण सहजीवन असावं असं जेव्हा म्हणतोय, तेव्हा हा सगळा बदल बाईमध्येच तिलाच करायला लागतो. आणि त्या बदलासाठी जर का सासरची लोकं वेलकम करणारी असली तर तिला ते सोपं होणार आहे ना. पण इथे आत्ता एकूण म्हणजे या लग्नाच्या संदर्भात सुद्धा विशेषतः असं दिसतंय की अतिशय श्रीमंतीचं प्रदर्शन करणं आणि त्यासाठी माहेरच्या लोकांनी पैसा देणं हे अजून वाईट. म्हणजे एक तर आपण म्हणतोय की एवढी गरिबी असताना इतकं झगमगाटात लग्न करायची गरज आहे का, हा एक मुद्दा झाला. पण तो लोक म्हणतील आमच्याकडे आहे पैसा म्हणून आम्ही करतो, पण तो पैसा कसा मिळवला आहे याचा विचार होतो का? आणि मग तो जो पैसा आहे विशेषतः लग्नाकार्यात, तो तुम्ही त्या मुलीच्या माहेराहून घेताय का तुम्ही समान समान खर्च करताय? तर कुठेतरी तो अशा पद्धतीने झगमगाटी विवाह करणं हा काहीतरी आपला बहुमान आहे असं सगळ्यांनीच मानणं. म्हणजे मुली तरी का तयार होतात? स्त्री चळवळीने खूप वेळेला असं म्हटलं, हा मुद्दा घेतलेला आहे. म्हणजे विद्याताईंचा जर का तुम्हाला माहीत असेल तर त्या असं म्हणायच्या या लग्नाला मी जाणार नाही, पण त्या असं करायच्या की त्या जायच्या नाहीत. म्हणजे एकीकडे निषेध असायचा, पण लोकांवर राग आहे का? म्हणजे माणसांशी राग नाही ना, माणसांना जोडून घ्यायचं आहे. मग त्या त्यांना पत्र लिहायच्या, म्हणजे वधूवरांना, की मी लग्नाला का आले नाही, कारण मला असं वाटतंय की हे बरोबर नाही आहे. या पद्धतीनेचे पैसे उधळणं ही आपली व्यक्तिगत बाब आहे, आनंदाची बाब आहे. तर या आनंदाच्या बाबीला एवढ्या बाकीच्या वस्तू कशाला आपल्याला आनंद व्यक्त करायला? आणि त्यामुळे मी येत नाही आहे, तर तुम्ही माझ्यावरती राग ठेवू नका, तुम्ही माझ्याकडे चहा प्यायला या आणि आपण बोलूया. तर अशा अर्थाने जो या व्यवस्थेमध्ये आपण म्हणतोय की ही मूलभूत म्हणजे ही पितृसत्ताक पुरुषप्रधान व्यवस्था आहे. पितृसत्ताक म्हणजे काय? जसं मी मगाशी म्हटलं की नाव वडिलांचं लागतं. जन्म कोण देतं? आई देते. आई कुठे नावात? आणि म्हणून मग माझं नाव गीताली विनायक मंदाकिनी. म्हणजे विनायक वडिलांचं नाव आहे आणि मंदाकिनी माझ्या आईचं नाव आहे. आता या पद्धतीनेचं नाव, याला त्रिनाम पद्धत म्हणतात, हे कोणी लावू शकतं. पण अशा पद्धतीने नाव लावल्यावर मला कोणीतरी असं म्हणलं पासपोर्ट ऑफिसमध्ये गेल्यावर असं चालत नाही. तर म्हटलं नाही, असं चालतं. आपल्याकडे जवळजवळ 100-125 पद्धती आहेत नावं लावायच्या, त्या व्हॅलिड आहेत, म्हणजे त्या चालतात. पण हे लोक याच्या व्यवस्थेच्या विरोधात असलं की त्यांना ते नको असतं ना, त्यामुळे ते म्हणून बघतात. म्हणून मग मी असं करते की वडिलांचं नाव मध्ये, आईचं नाव मंदाकिनी, मग मी म्हणते की मंदाकिनी माझं आडनाव आहे, माझं आडनाव काय असावं हे मी ठरवणार ना, तुम्ही कोण ठरवणार? म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला बदल करायला लागत आहेत. हे बदल स्त्री चळवळ वेलकम करते आहे, पण प्रस्थापित व्यवस्थेत मात्र याला विरोध होतोय. म्हणजे आता वैष्णवीच्या संदर्भात सुद्धा तिने का नसेल विरोध केला? ती एवढी शिकलेली होती, तिला का नाही वाटलं मी कमवावं, मला कशाला एवढं मोठं श्रीमंत सासर हवं आहे आणि माझ्या वडिलांनी एवढे का पैसे खर्च करावे? पण आता असं झालं आहे की मुलींना समता स्वातंत्र्य हवं आहे, पण त्यांना त्याची किंमत जी द्यायची आहे ना, ती किंमत फारशी द्यायला नको आहे. कारण ती किंमत देत असताना एक जे तुम्ही समर्थ असायला लागतं, कुठेतरी निर्भय असायला लागतं, ते आपल्या शिक्षण व्यवस्थेत सुद्धा नाही. कारण इथे बघा ना, ती MBBS झालेली होती, पण ती का नाही पायावर उभी राहण्याच्या मानसिकतेतून आली? तर इथे समाज खूप दोषी आहे. म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतो की हिचं सासर दोषी, तेव्हा नारी समता मंचमध्ये आम्ही असं म्हणायचो की बाई जेव्हा जळून मरते किंवा छळामुळे मरते किंवा आत्महत्या करते, तेव्हा माहेर पण जबाबदार आहे.
कारण जनरली मुली सांगतात की मला सासरी त्रास होतोय आणि असं सांगितलं की मुलगी माहेरी येते, 7-8 दिवस ठेवून घेतलं जातं आणि मग म्हणतं आम्ही बोललोय नवऱ्याशी, आम्ही बोललोय सासूशी, आता नाही काही होणार, आता नाही तुला ते त्रास देणार आणि असं म्हणून तिला परत पाठवलं जातं. आणि म्हणून आम्ही म्हणतो की या मृत्यूला जसं सासर जबाबदार आहे तसं माहेर पण जबाबदार. म्हणजे आपण जेव्हा थाटामाटात लग्न हा जेव्हा विषय येतो तेव्हा बऱ्याचदा ते दडपण त्या मुलीवरही असतं की बाबा आपल्या वडिलांनी जर एवढा खर्च केलाय तर आता हे लग्न टिकवायलाच पाहिजे. किंवा जे पूर्वापार जी मानसिकता आहे की मुलीलाही एकदा सासरी गेली की तिने परत यायचंच नाही. उभ्याने गेलं की आडव्याने, म्हणजे मेल्यानंतर. हो हो. आता ती मानसिकता नक्की चळवळीमुळे बदलते. दुसरं असं पण होतं आहे की पूर्वी का आईवडील परत पाठवायचे मुलीला, कारण मुलग्याचा संसार असायचा. आणि अजून 2-3 समजा मुलगे आहेत, त्यांचा संसार आहे, तर मग तिथे जागा नाही आहे तिला. आता असं व्हायला लागलं आहे की 2 मुलं किंवा 2 मुली, 1 मुलगा 1 मुलगी. त्याच्यामुळे आता माहेरची लोकं नाही असं म्हणत बऱ्याच वेळेला की नको तू सहन करू, ये तू परत, आणि आम्हाला सुद्धा माहेरपणाला आधार आहे, असं सुद्धा एक त्यांना वाटत असतं. मग अशामुळे काय होतं की मुली आता ज्या तरुण आहेत त्यांना एक साधारण जनरली काय होतं 5-6 महिन्यात अंदाज येतो की सासरचं वातावरण काय आहे, नवरा कसा आहे. मग मुलींच्या लक्षात येतं की इथं काही आपला आत्मसन्मान टिकणार नाही, इथे काय आपलं खरं दिसत नाही आपल्या नवऱ्याचं सुद्धा, आपण डिवोर्स घेऊया. आता लोक काय म्हणतात 6 महिन्यात कसं तुम्हाला कळलं. तर खरं म्हणजे तसं बायका काय किंवा सगळी एकूण माणसं हुशार असतात रे, म्हणजे कळतं की काय माणूस वागतोय आपल्याशी. त्याच्यामुळे पूर्वी पण काय म्हणायचे की अगं काही नाही गं, एक मूल होऊन जाऊ दे, सगळं व्यवस्थित होईल, नको येऊस परत माहेरी. आणि सगळं व्यवस्थित होईल म्हणजे काय, मुलाकडे बघून बाई सगळं सहन करेल. या पद्धतीने मुली आता म्हणत नाही आहेत. मुलींच्या लक्षात येत, कारण ते आता नोकरी पण करायला लागले आहेत, आईवडिलांचा सपोर्ट आहे. पण मग हे झाल्यामुळे झालं आहे का की घटस्फोटाचं प्रमाण वाढतं आहे. मग घटस्फोटाचं प्रमाण वाढल्यानंतर पुन्हा बाई हा सॉफ्ट टार्गेट असल्यामुळे बाईलाच दोष दिला जातो की बघा ना आजकालच्या मुली, त्यांना काही सहन करायला नको, काही तडजोड करायला नको. म्हणजे जणू काही मुलं खूप शाणीत झालीत. म्हणजे मुलं आणि सासरची लोकं ऑलमोस्ट आहेत तिथे आहेत, सगळी आहेत असं मी म्हणणार नाही, नक्की बदल होतो आहे. पण ती आहेत तिथे आहेत आणि तुम्ही मुली मात्र शहाण्या झाल्या आहेत, त्या सजग झाल्या आहेत, त्यांचं आत्मभान जागं झालं आहे, त्यांना कळायला लागलं आपण म्हणजे कोण आहोत, आपल्याला का स्वातंत्र्य नाही. त्यामुळे त्या हे सहन नाही करायचं म्हणतात, तर लोक त्यांनाच नाव ठेवतात. आणि मग याला आपण म्हणतो ना बॅकलॅश, तसं बॅकलॅश चळवळीवरती येतो. तो आलाच म्हणजे पूर्वी की तुम्ही घरं फोडणारे आहात, तुम्ही स्वैराचारी आहात. कारण आम्ही चळवळीतल्या काही जणी घटस्फोट घेतलेल्या सिंगल वुमन होत्या, काही विधवा होत्या, त्याच्यामुळे तुम्ही घरं फोडणारे आहात. तर आम्ही असं म्हणायचो की घरं फोडायला, समजा अगदी आम्ही घरं फोडणारे आहोत आणि आम्ही काहीतरी वाईट सांगतो, पण ती मुलगी इतकी वेडी आहे का, जर चांगलं चाललं असेल तर ती म्हणेल का मला घटस्फोट पाहिजे. त्याच्यामुळे हे काही खरं नाही आहे ना. पण लोक घाबरून होती. म्हणजे कसं होतं सांगते की व्यवस्था तशीच चालू राहावी असं सगळ्यांना वाटतं, कारण नव्याची भीती वाटते आणि नको ते आहे ते जैसे ते चांगलं असं सगळ्यांना वाटतं. आणि दुसरं म्हणजे या व्यवस्थेमध्ये पुरुषांना खूपच फायदे आहेत, पण पुरुषांना जसे फायदे आहेत, बाई जशी बळी आहे तशी ती वाहक पण आहे ना. म्हणजे बाईला त्याच्यामधनं फायदे पण आहेत. त्याच्यामुळे ती असं म्हणते की बघा या कसल्या स्त्रीमुक्तीवादी बायका, या घरं फोडणाऱ्या आहेत, या स्वैराचारी आहेत, या बघा कशा काहीच तडजोड करत नाही वगैरे. आणि त्याच्यामुळे लोक म्हणतात की बघा बायकाच असं म्हणत आहेत, आम्ही पुरुष नाही फक्त म्हणत आहे, बायका पण म्हणतात. मग त्याच्यामुळे स्त्री चळवळ अजून कठीण परिस्थितीत जाते. पण मग बायका असं का म्हणतात, तर बायका या व्यवस्थेत घडवल्या गेल्यात, बरोबर, आणि बाईला फायदे मिळत आहेत ना. म्हणजे सासू झाल्यावर बाईला सगळे फायदे मिळतात. माझा पुढचा प्रश्न तोच आहे की स्त्रीच स्त्रीची शत्रू असते असं वेगवेगळ्या नात्यांच्या बाबतीत म्हटलं जातं, विशेषतः सासू सुना. तर हे आधुनिक परिस्थिती आहे तशीच आहे का आता बदलताना दिसते की सासू सुनांनी पण मैत्रिणींसारखं व्हायला पाहिजे. आता खरी कशी गंमत आहे सांगते. आम्ही कुठल्याही व्याख्यानाला गेलो ना की आम्हाला हा प्रश्न विचारलाच जातो आणि विचारण्या माणसाला असं वाटतं की काय बिनतोड प्रश्न विचारला आहे, आणि श्रोत्यांकडनं पण एकदम त्याला असा प्रतिसाद मिळतो की अगदी किती बरोबर आहे ना. तर आम्ही म्हणतो की अगदी बरोबर आहे, म्हणजे व्यवहारात आपल्याला हे सगळं दिसतंय, पण याचं मूळ तुम्ही शोधताय का, याचं मूळ काय आहे. म्हणजे विशेषतः आत्ता तू सासू सून म्हणाला, आणि त्याच्यामध्ये नंदा भावजया पण आहेत, जावा जावा पण आहेत, नंतर सौती मत्सर असं पण म्हटलं जातं. तर हे सगळे जी नातेसंबंध आहेत याच्यामध्ये कोण आहे, मध्ये पुरुष आहे. म्हणजे पुरुषाची आई आहे, पुरुषाची बायको आहे.
मग हा पुरुष काय करतो, तर हा बायकोकडनं पण फायदे करून घेतो, आईकडनं पण करून घेतो. आणि वरती असं म्हणतो की बघा ना, बायको आणि आई इतके भांडतात की घरीच जावंसं वाटत नाही, आणि असं म्हणून तो गुत्त्यावर जातो, असं आम्ही मजेने म्हणतो. तर त्याच्यामध्ये खूप वेळेला वस्तुस्थिती पण आहे. म्हणजे पुरुषांच्या बाजूनी पण आम्ही आहोत ना. म्हणजे स्त्री चळवळ ही कधीच पुरुष विरोधी नव्हती. स्त्री चळवळ सतत म्हणत आली की आपण पितृसत्ताक पुरुषप्रधान व्यवस्थेच्या विरोधात आहोत. पण सुरुवातीला असं झालं की अन्याय अत्याचार करणारा जास्ती कोण, घरात मारणारा कोण, तर नवरा. त्याच्यामुळे पुरुषांच्या विरोधात लढायला लागला. पण सांगताना आम्ही सांगत होतो की आपण व्यवस्थेच्या विरोधात लढायचं आहे. म्हणजे स्त्री चळवळीला माणूस पण बदलून हवा आहे आणि व्यवस्था पण बदलून हवी. तर आता या व्यवस्थेमध्ये आपण असं म्हणतोय की पुरुष घडवला जातो आणि बाई पण घडवली जाते. म्हणजे आपण कोणीच माणसं नाही आहोत. तू पुरुष आहेस, मी बाई आहे. आणि LGBTIQ असा एक मोठा समुदाय आहे ज्याला तर अगदी उपेक्षेने मारलं जात नाही. तर पुरुष जेव्हा घडवला जातो, म्हणजे जन्मापासून जेव्हा घडण होते तेव्हा आपल्याला माणूस म्हणून नाही घडवलं जात, तुला पुरुष म्हणून घडवलं जाणार. तू जर रडला तर तुला म्हणून रडतो काय भागूबाईसारखा, भीती काय वाटते तुला अंधाराची, बायल्या आहेस का, किंवा बायकोचं ऐकलं तर बायकोच्या ताटाखालचं मांजर आहे म्हणणार. म्हणजे पुरुषांनी कसं असावं, तर महत्त्वाकांक्षी असावं, बलदंड असावं, संरक्षक असावं. तर कुणापासून संरक्षण करायचं आहे, वाघ सिंह म्हणजे आता यायला लागलेत पण ते तर नसतातच. मग दुसऱ्या पुरुषापासून संरक्षण. मग दुसऱ्या पुरुषापासून संरक्षण का करायला लागतं आहे, कारण तो बाईकडे उपभोगाची वस्तू म्हणून बघतोय आणि आपण तिच्या योनिशुचितेचं अवडंबर माजवलं आहे. त्याच्यामुळे तिचं संरक्षण करणारा तो पुरुष. आणि मग बाई कशी, ती बिचारी, ती सुंदर असली पाहिजे, ती नाजूक साजूक असली पाहिजे, ती सहनशील असली पाहिजे, त्यागी असली पाहिजे, सोशिक असली पाहिजे आणि सेवाभावी असली पाहिजे. त्याच्यामुळे हे सगळं म्हणजे बाईपणा. आणि मगाशी म्हटलं तो सगळा पुरुषपणा. आणि इतरपणा म्हणजे तर माणसंच नाहीत. त्याच्यामुळे लिंगभाव ज्याला आपण म्हणतो, म्हणजे बाईपणा, पुरुषपणा, इतरपणा, हा सगळा या व्यवस्थेत घडवला आहे. आणि ही व्यवस्था तशी राहावी म्हणून घडवला आहे. आणि म्हणून मग स्त्री चळवळ असं म्हणते की आपण पुरुष विरोधी नाही आहोत, आपण पुरुषपणा विरोधात आहोत, आपण बाईपणा विरोधात आहोत. आणि म्हणून त्यांनी बायकांना बाईपणा कसा आहे, हा तुम्हाला माणूस म्हणून राहायला कसा वाईट आहे, तो ओलांडून पुढे जा, चांगलं निर्भय आत्मनिर्भर माणूस बना, चांगले निर्णय घ्या तुमचे, तुम्ही चांगल्या ठिकाणी जा, तुम्ही घरात अडकून पडू नका, असं स्त्री चळवळीने स्त्रियांना सांगितलं. स्त्रियांचं आत्मभान जागा झालं. म्हणजे स्त्रियांना कळायला लागलं की माझ्यात काय क्षमता आहेत, माझ्या भावना कशा आहेत, माझा विचार काय आहे आणि तो मी कसा बदलायला पाहिजे. कारण पारंपरिक विचार कसा होता स्त्रीचा, की घरात राहा. तर उंबरठ्याच्या आड बाईचे ओठाच्या आड दाबून ठेवलेल्या इतक्या घुसमटीच्या कहाण्या आहेत, इतक्या दुमस्त्या कहाण्या आहेत. त्या कहाण्या तुम्ही बोलत्या व्हा, असं आम्ही नारी समता मंचमध्ये स्त्रियांना आधी असं म्हटलं की तुम्ही बोलत्या व्हा. कारण आपल्याला सांगितलं घरातलं घरात ठेवायचं, अजिबात काही बाहेर बोलायचं नाही. त्यामुळे पहिली गोष्ट बाईनी काय करायची, तर बोलतं व्हायचं. तर हे बोलतं व्हा म्हटल्यानंतर नारी समता मंचमध्ये असा अनुभव आला. आम्ही असं म्हणत होतो तुम्ही निव्वळ बोला, काय तुमच्या मनात येईल ते बोला, आणि आम्ही कोणाला सांगणार नाही, असं म्हणून सुरुवात झाली. मग असं लक्षात आलं की स्त्रिया यायच्या, मग त्या असं सांगायच्या, माझी मैत्रीण आहे ना, तिला असा असा त्रास होतो, सासरचा त्रास, नवऱ्याचा त्रास वगैरे, असं पहिल्यांदा येऊन सांगायचे. मग आम्ही म्हणायचो की नवऱ्याशी बोलायला पाहिजे, सासू सासऱ्यांशी. कारण मंचाची अशी पहिल्यापासून भूमिका आहे की बायका म्हणजे बरोबर आणि पुरुष म्हणजे वाईट असं अजिबात नाही, आपण सगळे माणसं आहोत. त्याच्यामुळे आधी ऐकून घेऊया दोन्ही बाजू, मग समोरासमोर करूया कोण खरं कोण खोटं, आणि मग काय चांगलं काय वाईट असं सांगूया. असं एक साधारण आमची समुपदेशनाची पद्धत होती. तर सुरुवातीला बायका ज्या म्हणायच्या की मैत्रिणीचं असं आहे, ते हळूहळू त्या सांगायला लागले माझंच असं आहे. आणि मग त्याच्यातून सुरुवात झाली. मग त्याच्यातून सुरुवात झाल्यावर तुला आठवत असेल तर मंजुश्री सारडा आणि शैला लाटकर या शिक्षित आणि सधन घरातल्या बायकांच्या आत्महत्या झाल्या, मारलं गेलं म्हणून त्यांना अनैसर्गिक मृत्यू झाले. मग त्यानंतर आम्ही मी एक मंजुश्री असा आपला संजय पवार म्हणून जो चित्रकार आहे, प्रसिद्ध लेखक डायरेक्टर आहे, त्यांनी प्रदर्शन केलं. त्याच्यामध्ये ते चित्र प्रदर्शन होतं आणि त्याच्यामध्ये मजकूर पण होता. तर हे प्रदर्शन आम्ही आधी पुण्यात दाखवलं नारी समता मंचनी, मग सर्व संस्था संघटनांनी मिळून महाराष्ट्रभर दाखवलं. हे प्रदर्शन बघितल्यानंतर लोक हळूहळू आमच्याशी बोलायला लागले. म्हणजे अगदी आपल्या SP कॉलेजच्या चौकात जेव्हा दाखवलं तेव्हा एक बाई आल्या आणि त्या म्हणल्या, हो माझ्या भाचीबरोबर सुद्धा हेच होतंय.
म्हणजे बोलायला लागली लोक. म्हणजे ज्या पद्धतीने आम्हाला घरफोड्या करणाऱ्या म्हटलं गेलं तेव्हा असं लक्षात आलं की घरातल्या गोष्टी सांगितल्या जायला लागल्यात आणि मग अन्यायाविरुद्ध बायका लढायला लागल्यात. तर अन्यायाविरुद्ध लढायची ताकद मिळणं हे स्त्री संघटनांचं काम आहे. अगदीच. थोडंसं आता एक मुद्दा हाही येतो की आपण या सगळ्या भूमिका आत्ता ज्या बघितल्या की नातेसंबंध पण, तर थोडा घरकामाचा मुद्दा हा बऱ्याचदा कळीचा ठरतो की लग्न झालेली स्त्री म्हणजे घरकाम सगळं तिनेच करणं अपेक्षित आहे आणि आता तर त्याला बाहेर जाऊन कमावणं पण आणि घरकामही करणं. बरं. तर ही विभागणी अजूनही असमतोलच दिसते का? आणि मग इथे परत एकत्र कुटुंब पद्धती आणि विभक्त कुटुंब पद्धती हा पण एक आयाम त्याला जोडला जातो का? बरोबर, अगदी बरोबर आहे. कारण घरकामाचा जो मुद्दा आहे हा पाश्चिमात्य देशांमध्ये स्त्री चळवळीने खूप लवकर उचलला. कारण तिथे काम करायला त्या मनाने माणसं मिळत नाहीत आणि त्यामुळे तो घरकामाचा मुद्दा एकदमच ऐरणीवर आला की तू पण करायला पाहिजे, मी पण करायला पाहिजे, कारण मी कमावते. अशा पद्धतीने तो झाला. आपल्याकडे तो थोडा उशिरा आला आणि उशिरा आला पण तो अजूनही ऐरणीवर येत नाही आहे. कारण हा मुद्दा खूप गुंतागुंतीचा आहे. म्हणजे कसं झालं की 25-30 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा हा मुद्दा केला की घरकामाला वेतन द्यावं का, तर त्यावेळेला लोक म्हणजे बायका विशेषतः असं म्हणाल्या की नको नको वेतन नको, आम्ही आमच्या नवऱ्याच्या हृदयाच्या स्वामिनी आहोत. आता हे सगळं लिटरेचरमधून कवितेतून वगैरे आलेलं. पण त्याच्यात मुद्दा असा होता की त्या असं म्हणत होत्या, म्हणजे असं होतं ना की पटकनबाई बोलत नाही आधी, कारण घरी जाऊन वेगळंच असतं म्युझिक, त्याच्यामुळे त्याआधी असं गृहस्वामिनी वगैरे असं झालं. पण नंतर बायका असं म्हणायला लागल्या की आत्ताच मालक आणि नोकर हे नातं आहे. म्हणजे मालकच म्हणतातही ना, आपल्याकडे आमचे मालक नाही आले, म्हणजे ग्रामीण भागात अगदी म्हणतात. तर सेवक आणि मालक हे आहे. तर जर का पैसे दिले तर ते अगदी खणखणीत वाजवूनच घेणार ना आमच्याकडनं, त्याच्यामुळे आम्हाला हे काही नको. आणि त्याच्यातला अजून एक मुद्दा असा होता की घरकामाला वेतन कोण देणार, ते कोण ठरवणार, अजून गुंतागुंतीचं झालं ना. त्याच्यामुळे मंगला सामंत म्हणून आमची जी मैत्रीण आहे ती असं म्हणते की गृहभत्ता असं द्या आणि तो विशेषतः गरीब याच्यातल्यांना सुरू करा की सरकारने तो द्यावा. गरिबी असल्यामुळे तिथे आपण तो जस्टिफाय करू शकतो. जिथे श्रीमंत आहेत तिथे जर का बाई कमवत नसेल तर नवऱ्याने तो द्यावा, पण तो नवऱ्याने पुन्हा कसा द्यायचा, किती द्यायचा, तर निम्मा वाटा आहे असं समजून द्यावा. आता त्या निम्म्या वाट्यातलं घरसाठी खूप खर्च होणार ना, मग कसं, मग तुम्ही जॉईंट अकाउंट करा. अशा पद्धतीने एक एक त्याच्यातून सूचना येत गेल्या, पण ज्या व्यक्तिगत पातळीवर ऑपरेट व्हायला व्यवहार्य नाहीत असं होत होतं. त्याच्यामुळे असं सुद्धा होतं ना की बघा, बायकांना दागिन्यांची हौस असते, कपड्या लत्तेची हौस असते, भांडी कुंडी वगैरे तिला हवी असतात सगळे. तर सगळे असं म्हणतात ना, बायकांना काय दागिन्यांचा सोस आहे. पण मला काही वेळेला असं वाटतं, म्हणजे आम्ही चळवळीतल्या सुद्धा म्हणतो बऱ्याच वेळेला, पण असं लक्षात येतं की एकूण माणूस शहाणा असतो ना, माणसाला स्वार्थ कळतो. त्याच्यामुळे बायकांना असं कळतं की दागिने केले तर तो माझा आहे, बाकी माझ्याकडे काही नाही आहे, माझा पैसा म्हणून दागिने आहेत. आणि म्हणून मग जो आपल्याकडे जास्ती करून बायकांना सोन्याचा सोस आहे ना, तो माझ्या मते त्यांच्या शहाणपणातून आहे. आणि मग तिथे राजकीय आणि आर्थिक भूमिका वगैरे अजून असं बोललं जातं, ते बरोबर आहे. त्याच्यामुळे मला सारखं वाटतं की मग याचं काय करायचं. आता नोकरी करायला लागल्या बायका, पण म्हणून पुरुष स्वयंपाकघरात आले का. आम्ही पुरुष वॉचमध्ये सतत पुरुषांना असं म्हणतो की स्वयंपाकघरातला मी, असं म्हणून तुम्ही तुमचे अनुभव सांगा. तर बरेचसे म्हणतात ना, खरं म्हणजे नाही अजून आम्ही स्वयंपाकघरात गेलो. मग एक जण कोणतरी आमचा मित्र म्हणाला, खरं म्हणजे मी लिंबू टिंबूच आहे. म्हटलं तुम्हाला ना सगळ्यांना याच्यामध्ये प्राईड वाटते की मी कसा नाही स्वयंपाकघरात जात, किंवा मी लिंबू टिंबू कसा आहे ना, मी बिचारा. एकीकडे बिचारा तर म्हणायचं, दुसरीकडे सत्ता तर असते. त्याच्यामुळे या पद्धतीने स्वयंपाकघरात पुरुषांनी येणं हे खूप गरजेचं आहे. कारण आज बाईला दोन्हीकडची व्यवधानं ही करत असताना फार परिस्थिती वाईट व्हायला लागली, खूप ती ताणात आहे. हरीश शेट्टी म्हणून एक जे मनोविकार तज्ज्ञ आहेत ना, त्यांनी एक 15-20 वर्षापूर्वी आम्ही मुलाखत घेतली होती. तेव्हा त्यांनी असं सांगितलं बायकांना की तुम्ही त्यागाच्या घोड्यावरनं उतरा. मगाशी मी म्हटलं ना, बाईपणा म्हणजे त्यागी असली पाहिजे. एकाच वेळेला आदर्श सासू, आदर्श सून, आदर्श मुलगी, माता असं तुम्ही काही होऊ शकणार नाही. हे अमानवी आहे. त्याच्यामुळे तुम्ही सारखं त्याग 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 काही करू नका. दुसरं त्यांनी पुरुषांना असं म्हटलं की तुम्ही स्वयंपाकघराशी मैत्री करा.
ही जर तुम्ही स्वयंपाकघराची मैत्री नाही केलीत तर मी तुम्हाला असा इशारा देतो की उद्या बायका मारायला लागतील नवऱ्याला. तर स्त्री चळवळ केव्हाही हिंसेच्या बाजूनी नाही आहे. स्त्री चळवळ अजिबात असं म्हणत नाही की तुम्ही आम्हाला मारलं आता आम्ही तुम्हाला मारू, अजिबात नाही. अहिंसेच्या बाजूनी स्त्री चळवळ आहे. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की पुरुषांनी आता जागं व्हायची गरज आहे. आणि मगाशी जे मी आत्मभान स्त्रियांना आलंय म्हटलं तसं आत्मभान पुरुषांना आलंय असं तुला वाटतं का सांग? ते आलेलं नाही आहे. काय होतं आहे की आत्ताच ह्या 50 वर्षात आंतरराष्ट्रीय महिला वर्ष जाहीर झाल्यापासून बऱ्यापैकी सजगता आली आहे बायकांच्या एकूण त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविषयी. आणि खूप बोललं जातं आहे, सक्षमीकरण होतं आहे बायकांचं आणि काय काय त्यांना केलं जातं, आत्मभान जागं केलं जातं आहे वगैरे वगैरे. पण आमचा एक मित्र असं म्हणतो की अरे पुरुषांच्या सक्षमीकरणाची गरज आहे, त्याचं काय? तर हा मुद्दा येतच नाही ना आपल्याकडे की पुरुषांचं सक्षमीकरण म्हणजे काय? तू म्हणशील मी मिळवतो की पैसा, मी सक्षमच आहे, मला काय सक्षमीकरणाची गरज आहे? तर तुला पुरुष म्हणून वाढवत असताना रडलं तर चालत नाही, घाबरलं तर चालत नाही, या मानवी भावना आहेत. दुसरं म्हणजे तुला प्रेम कसं व्यक्त करायचं हे शिकवलेलं नाही आहे. तुला नातेसंबंध जोपासायला शिकवलेलं नाही आहे. ती आई करते, ते बहीण करते, सगळे करतात ते. बाकीच्या बायकाच ते सगळं करतात. तुला काही शिकवलं नाही कोणी की तुझा जरा अभ्यास बाजूला ठेव, तुझी जरा नोकरी बाजूला ठेव, मुलाला बरं नाही आहे ना, राहा मुलाजवळ, मुलाची सेवा कर. काहीच माहीत नाही. आज असं होतं आहे बघ, सासू सासरे काय म्हणतात, आमची सून आम्हाला विचारत नाही, आमचं करत नाही. ते म्हणतात का आमचा मुलगा करत नाही? कारण ती अपेक्षाच नाही. अपेक्षाच नाही आहे मुलाकडनं. सेवाभाव हा सगळा बाईच्या माती मारलेला आहे. आणि मग सेवाभाव वाईट आहे का? तर मी म्हणत नाही आहे वाईट आहे. त्याग करणं वाईट आहे का? नाही आहे. प्रेमळ असणं वाईट आहे का? नाहीच आहे ना. पण आमचं असं म्हणणं आहे की ही सगळी मूल्य जर माणूस म्हणून चांगली आहेत तर ती पुरुषांना का लागू नाहीत? आणि मग असं आम्ही म्हटलं की लोक म्हणणार तुम्ही फार प्रतिक्रियावादी आहेत, तुम्ही फार आक्रस्ताळे आहात. मग होतं काय की व्यवस्थेचा आवाज वेगळा असतो. त्या आवाजाच्या विरोधात तुम्हाला आवाज चढवायचा तेव्हा तो मोठा आवाज चढवायला लागतो. मोठा आवाज चढवला की तुम्ही आक्रमक होता, तुम्ही आक्रस्ताळे होता, तुम्ही भांडकुदळ होता. तर हे सगळे आरोप आमच्यावर झालेले आहेत. त्याचा विचार व्हायला पाहिजे. आणि म्हणून पुरुषांना जागं करणं, पुरुषांचं आत्मभान जागं करण्यासाठी पुरुषवाच आहे. पुरुषवाच दिवाळी अंक आम्ही काढतो कारण त्याच्यामध्ये पुरुषांचं फक्त लेखन घेतो आणि त्यांना असं म्हणतो तुम्ही स्वानुभव कथन लिहा. म्हणजे आम्ही एक विषय घेतला होता की भय इथले संपत नाही, तुम्हाला काय भीती वाटते बोला. तर पुरुषांना ते जरा नवीनच होतं की आपल्याला काय भीती वाटते कशी बोलायची. पण त्यांच्याशी बोलल्यानंतर असं होतं की ते म्हणतात की हो आमची कोंडी होती आहे, त्याची आम्हाला भीती वाटते आहे. आत्ताचा विषय तर आपण पुरुषांची कोंडी हाच घेतला आहे पुरुषवाचमधला. आणि त्याच्यामध्ये इवन या सगळ्या तुमच्या कॉर्पोरेट जगतामध्ये पुरुषाची कोंडी होती आहे, ती कशी होती आहे याच्याविषयी बोललं गेलं आहे. तर पुरुषांनी बोलतं बा, म्हणजे जे आम्ही स्त्रियांना आधी म्हटलं ते आता म्हणायची वेळ आली आहे की पुरुषांनी बोलतं बा. आणि मुख्य म्हणजे आत्ताचे जे प्रश्न आहेत, म्हणजे तू आत्ता जो वैष्णवीचा सुद्धा मुद्दा केला आणि एकूणच घरकामाचा पण मुद्दा आहे, सगळेच जे मुद्दे आपण बोलतो आहे किंवा सासू सुनांच्या नात्याविषयीचा आहे, तर स्त्री चळवळीमध्ये जेव्हा लक्षात आलं की ही एका अर्थाने या व्यवस्थेची चलाखी आहे की बायकाच बायकांना भांडत ठेवायचं. मग तेव्हा मी असं म्हणते की म्हणजे पुरुष पुरुषांचे मित्र आहेत का? बॉस आणि हाताखालच्या माणसाचं पटतं का? बाप लेकाचा संवाद तरी असतो का? पटणं बाजूला राहू दे. भाऊ बनकी हा तर शब्द केवढा काय झालेला आहे. म्हणजे मारामाऱ्या, खुनाखुनी हे कोण करतं? पुरुषच पुरुषांचे करतात. पण तुम्ही हे वाक्य कधी ऐकलं आहे का की बघा ना पुरुषच पुरुषांचे वैरी आहेत? म्हणजे हे राजकारण आहे. स्त्री स्त्रीची वैरी आहे हे म्हणणं हे राजकारण आहे आणि पुरुषच पुरुषांचे वैरी आहेत हे न म्हणणं हे राजकारण आहे. तर हे राजकारण आपण समजून घ्यायला पाहिजे. हे राजकारण पुरुषांनी समजून घ्यायला पाहिजे. आणि पुरुषांनी हे समजून घ्यायला पाहिजे की आपण पितृसत्ताक म्हटलं आहे, पुरुष प्रधान म्हटलं आहे. हे दोन्ही शब्द पुरुषांसाठी सत्ता मिळवायला खूपच सोयीचे आहेत ना. म्हणजे त्यांना सत्ता बहालच केली आहे, पण सत्ता माणसाला भ्रष्ट करते. म्हणजे मगाशी जे म्हटलं की आपण पुरुष घडवतो, आपण माणूस नाही घडवत आहे. त्याच्यामुळे पुरुष घडवत असताना सत्तेमुळे तो भ्रष्ट झाला आहे, त्यामुळे तो चांगला माणूस नाही आहे. आणि स्त्रीला एका पातळीवर सत्ता मिळते तेव्हा ती भ्रष्ट होते, सासू जेव्हा बनते तेव्हा, किंवा ज्या पद्धतीने ती व्यवस्था पुढे नेते तेव्हा. आणि जेव्हा बाईच्या हातात सत्ता नसते तेव्हा ती बघा ना मी कशी गरीब बिचारी,
अशी व्हिक्टिम मोडमध्ये जाते. आणि मग या व्यवस्थेत काय केलं आहे की दुभंग आहे खरं म्हणजे, की मातृदेवता म्हणायचं, अगदी पूजनीय वगैरे आहे, तिला अगदी देव्हाऱ्यात नेऊन बसवायचं, आणि इकडे म्हणायचं ती अबल आहे, तिला काहीच येत नाही, आणि मग तिला काहीच येत नाही म्हणून घराबाहेर हो, आणि मग घराबाहेर हो तर तू गेलीस तर 56 मिळतील. म्हणजे ही जी ॲटिट्यूड आहे ना बायकोला घराबाहेर काढताना पुरुषाच्या मनात, किंवा इवन फॉर दॅट मॅटर सासूच्या मनात सुद्धा, की हे गेले तर दुसरी मिळणार आहे, आणि मिळतेच ना. म्हणजे आपल्याला दिसतं आता वैष्णवीच्या नवऱ्याचं काय होणार आहे आपल्याला माहीत नाही, किंवा काय झालं, हिचं मंजुश्री सारडाचं नवऱ्याचं दुसरं लग्न झालं, ते लग्न झाल्यानंतर आम्ही एक क्षीण आवाज उठवला होता की बघा काय, पण आता त्या मुलीला माहीत होतं. म्हणजे हे असूनही नवरा का असावा असं बाईला वाटतं, आणि हा नवरा असावा असं का, तर एक तर नवरा मिळणं अवघड आहे, म्हणजे होतं तेव्हा, आता थोडं सोपं झालं आहे, तेव्हा ते अवघड होतं. आणि मग नवरा मिळाला की तो टिकवणं ही बाईची जबाबदारी आहे. आणि म्हणून जे आपण म्हणतोय की बाई सगळं का सोचते, कारण जर घटस्फोट घेतला, आता मुली फार मानत नाहीत, अजूनही आहे स्टिग्मा, पण मुली फार मानत नाही आहेत, तर स्टिग्मा आहे ना की घटस्फोट घेतला, किंवा पूर्वी मला नवरा मारतो असं समजा का म्हणत नसेन, तर मारतो हा त्याचा अधिकार असल्यामुळे माझ्यात काहीतरी कमी आहे, मला सहन करता येत नाही, मला सहन करता येत नाही, माझं काहीतरी चुकलं आहे. म्हणजे भाजीत मीठ पडलं म्हणून मारलं आणि ताट फेकून दिलं, हे कॉमन आहे ना, कारण आहे मीठ कमी पडलं. म्हणजे किती हास्यास्पद आहे. चळवळ असं म्हणते की हिंसाचाराला काहीही कारण नाही, म्हणजे काही झालं तरी तुम्ही हिंसा केली नाही पाहिजे, तुम्ही तिच्याशी बोला, तिला सांगा, तिला सोडून द्या फॉर दॅट मॅटर, पण तुम्ही हिंसा नाही केली पाहिजे. त्याच्यामुळे या पद्धतीने जे लग्न झालं, म्हणजे आम्ही काय म्हणतो की जन्मजात आपल्याकडे जातीव्यवस्था असते, ती विषमतेवर आधारित आहे, ती नको असं आपण म्हणतो. बायकांच्या बाबतीत अजून एक जात आहे. कुठली जात आहे आणि कशावर आधारलेली आहे, ही जन्मावर आहे. बाईची जी जात आहे, उपजात आहे, ती लग्नावरती आधारलेली आहे. मग तिचं लग्न झालं आहे का नाही, मग तिचं लग्न टिकलं आहे का नाही, मग तिला मूल झालं आहे का नाही, तिच्या नवऱ्याने तिला टाकलं आहे का, टाकायला काय वस्तू आहे का, पण आपण म्हणतो ना टाकली म्हणून. तर एकदा मी सरांना विचारलं की सर, जसं बाईला तुम्ही म्हणता नवऱ्याने टाकलं, मग तिला आता जरा बरा शब्द म्हणून परित्यक्ता वगैरे म्हणता, तर ज्या बायकोनी आपल्या नवऱ्याला टाकलं म्हणू नये पण सोडलं म्हणा समजा, त्याला काय शब्द आहे हो? मग ती माझ्यावर खूप चिडली. तुम्ही स्त्रीवादी बायका अतिशय प्रतिक्रियावादी असता असं ते मला म्हणाल. म्हटलं हो, बदलायचं म्हटल्यावर प्रतिक्रिया द्यायलाच लागतात, आहे त्या व्यवस्थेला, तुम्ही मला शब्द सांगा ना, म्हणजे ठीक आहे मी प्रतिक्रियावादी. मग त्यांनी 5-1 मिनटं विचार केला आणि ते म्हणले, खरं सांगू का, असा शब्दच नाही. म्हणजे मग भाषा बघा कशी आहे. मग आता जसं सवती मत्सर आपण म्हटलं मग अशी, तसं फुल्यांनी सवता हा शब्द आणला. मग तुझ्या डोक्यात सवता हा शब्द आहे तरी का अजून, म्हणजे त्यांनी आणला पण अजून तो सवती इतका कॉमनच नाही आहे. म्हणजे सवती मत्सर हा झिंजा उपटण्यापर्यंत, पूर्वी जे म्हणायचे एकमेकींच्या झिंजा, सवता काय करतील, ते एकमेकांना मारूनच टाकतील. म्हणजे ही जी काय एक मानसिकतेतली गोष्ट आहे, आणि ही म्हणजे पुरुष म्हणून वाईट नाही मला म्हणायचं, घडवण्यातली आहे. त्याच्यामुळे या पद्धतीचा जो विषमतेचा मुद्दा आहे आणि तो विवाहावर आधारलेला आहे, आणि या सगळ्या विवाहाच्या संदर्भामध्ये बायकांच्या उपजातीच्या याच्यात ज्याचा मुलगा आहे, जिला मुलगा आहे म्हणजे कुलदीपक ना, तो पाहिजे, ती सर्वात वरच्या स्थानावर. मग मुली आहेत, मग जिचा नवरा जिवंत आहे, मुलं नसतील पण नवरा जिवंत आहे, मग विधवा, कारण तिने लग्न तरी केलं होतं, मग कुमारिका, मग परित्यक्ता, मग असं करत करत शेवटी वेश्या. आता वेश्या म्हणजे आपण नावसुद्धा उच्चारायला असं जीभ चाचरते लोकांच्या. तर आम्ही असं म्हणतो की वेश्याकडे कोण जातं, पुरुष जातात, आणि बदनाम कोण आहे, बाई आहे. म्हणजे मग तिथे एकदम लक्षात येतं की पितृसत्ताक पुरुषप्रधान व्यवस्थेत किती विषमता आहे. आणि मग या गोष्टी उलगडत गेल्या की काय होतं, 2 प्रतिक्रिया असतात. एक म्हणजे जो माणूस तर्कशुद्ध विचार करणारा असतो त्याला भयंकर पटतं आणि एकदम बदलतो, म्हणजे स्त्री काय पुरुष काय. आणि दुसरं काय होतं की बापरे ते घेता येत नाही, अंगावर येतं खूप. आणि मग अंगावर आलं की आपण काय करतो, सांगणाऱ्यालाच उलटं म्हणतो. मी तिथे विचार नाही करायचा ना की खरं का खोटं, काय म्हणते मी, ते नाही, तूच वाईट आहेस असं म्हणून स्त्रीवादी बायकांना, पुरुषांना सुद्धा बदनाम केलं.
म्हणजे जसं बायकांना बदनाम केलं ना, तसं आत्ता मिलिंद बोकीलचं आपण घेतलं आहे स्त्री चळवळ आणि मी. तर त्याच्यामध्ये किंवा पुरुषवादचे जे सगळे पुरुष होते जास्तीन, ते तरुण होते. तर ते आम्ही स्त्रीमुक्ती चळवळीत आहोत असं म्हटलं तर त्यांना नावं ठेवली जायची की तुम्ही बायले आहात, तुम्ही काय पुरुष नाही. म्हणजे मर्दानगीच्या ज्या कल्पना आहेत त्या मर्दानगीच्या कल्पनेमध्ये समता बसत नाही, संवेदनशीलता बसत नाही, माणुसकी बसत नाही. त्याच्यामुळे पुरुषांनी सतत विचार करणं आणि सर्वसामान्य घरातल्या बायकांना आज विचार पटलाय, बऱ्यापैकी पटलाय, पण त्यांना कृतीत आणत असताना अजून जेवढं बळ पाहिजे तेवढं बळ मिळत नाही आहे. पण काही काही ठिकाणी आपल्याला असं दिसतंय की मगाशी जे आपण बदनाम झालेलं सासूसून नातं बघितलं, ते नातं बदलत आहे. कुठेतरी बायका एकमेकींना समजून घेत आहेत. अजून त्या व्यवस्था बदलण्याकडे गेलेल्या नाही आहेत, पण त्या आपापसात समजून घेत आहेत की अरे हां, ही माझी सून नोकरी करते आणि त्याच्यामुळे मी जास्ती घरात करीन. पण मग ते होतं कसं की म्हणजे म्हातारपणी सासूला करायला लागतं, किंवा सासूचं असं होतं की मी सुनेचं मूल सांभाळते असं तिला वाटतं. तिला असं नाही वाटत मुलग्याचं माझ्या मूल सांभाळते. म्हणजे पुन्हा बघ ना की अवस्था काय आहे तिची सुद्धा. किंवा आता मी फर्ग्युसनमध्ये होते ना, तर मला 2 मुली होत्या. मला दुसरी मुलगी झाली ना, तेव्हा हॉस्पिटलमध्ये दारातून लोक अशी दबकत चेहरा पाडून वगैरे मला भेटायला यायचे. मी म्हणायचे अहो असं काही करू नका, माझी मुलगी इतकी गोड आहे आणि आम्ही अगदी खुशीत आहोत. तर मुलगी झाली याच्यामध्ये काहीतरी दुःखद घटना घडली आहे हे वाटणं. माझ्या काही कलिग्सना म्हणजे लेडी कलिग्सना 2 मुलगे होते. मग त्या आपल्या मुलग्यांना केअर काढा, कुकर लाव, इतपत असं म्हणजे बरं नसलं की सांगायच्या. पण त्यांना मी म्हटलं पण सून आल्यावर तुम्ही हे करणार आहे का? किंवा त्यांच्या बाबतीत घडताना नाही दिसलं की सून आल्यावर त्यांना मुलाचं काम आहे असं नाही वाटलं, मग ते सुनेचं काम म्हटलं. म्हणजे घरकाम हे बाईचं हे इतकं आपल्या मनामानसात म्हणतो तसं भिनलेलं आहे. आणि त्यामुळे पुरुष शेफ होतात केव्हा होतात, जेव्हा पैसे मिळतात. बरोबर. लॉन्ड्री, कपडे बाई इस्त्री करेल धुवेल घरात, त्याला पैसे आहेत का? नाही. लॉन्ड्री झाली की कोण असतं? सगळ्या लॉन्ड्रीत बघा फार कमी बायका दिसतात. म्हणजे घरकाम जे जे आहे ना ते घरात केलं की त्याला प्रतिष्ठा नाही, त्याला किंमत नाही. आणि तेच काम उचलून बाहेर न्या, त्याला पैसे द्या की त्याला लगेच प्रतिष्ठा आहे. तर हा विचार व्हायला पाहिजे. निश्चित. ताई तुम्ही बोलताय त्यातून तुमची तळमळ खरोखर जाणवते. आणि बोलताना तुम्ही पुरुष उवाचचा उल्लेख झाला, दिवाळी अंकाचाही. तर आपण थोडं मिळून साऱ्याजणीवरही येऊया, कारण ते तुमचं कोर काम आहे आणि खूप वर्ष माहीत आहे, 4 दशकं मला वाटतं होत आली आता. पहिल्या अंकापासून तुम्ही जोडलेले आहात. तर तो सगळा मिळून साऱ्याजणीचा प्रवास आणि त्या साहित्यातही काही बदल तुम्हाला दिसला का? म्हणजे पहिल्या अंकांपासून ते आता आपण 21व्या शतकात आहोत, तर ती प्रगल्भता जी अपेक्षित होती चळवळीला, तर ती त्या साहित्यात नाही डोकावते का आता? काय तुम्ही नेमकं सांगाल? मिळून साऱ्याजणीचा अगदी मला ऑगस्ट 1989 मधला पहिला अंक प्रकाशित झाला ते आठवत आहे की त्याला मृणाल पांडे आले होते, नागगोरे आले होते. मृणाल पांडे माझ्या घरी राहिली होती कारण आमच्याकडे पैसे नव्हते हॉटेलमध्ये वगैरे द्यायला. आणि तेव्हा भगिनी भाव खूप जोरात होता. त्याच्यामुळे मृणालला सुद्धा असं नाही वाटलं की इथे कुठे ठेवलं मला. तिलाही छान वाटलं, आम्ही घरात अगदी मस्त होतो. आणि त्या प्रकाशनाच्या वेळेला एवढा हाऊसफुल झाला की आम्ही घरी जाऊन सतरंजा घेऊन आलो. म्हणजे असं तेव्हाची जी चळवळ सगळी होती ती घरचंच आपलंच काम आणि असं खूप सुंदर, म्हणजे मंतरलेले दिवस म्हणतो तसे होते. आणि मग त्यामध्ये नारी समता मंच सुरू झालं. नारी समता मंचचं वैशिष्ट्य असं की तेव्हा फक्त बायकांच्या संघटना असायच्या. नारी समता मंचमध्ये स्त्री आणि पुरुष दोघंही आहेत. म्हणजे सत्यरंजन साठे आमचे फाउंडर मेंबर होते. त्याच्यामुळे स्त्री पुरुष दोघांनी मिळून समतेच्या दिशेने जायचं आहे, दोघांनी मिळून या व्यवस्थेला बदलायचं आहे, अशी भूमिका होती. आता नारी समता मंच असेल, याचं काम अजून लोकांपर्यंत पोचायला पाहिजे म्हणून मिळून साऱ्याजणी सुरू झालं. आणि मिळून साऱ्याजणी बेसिकली स्त्रीचं आत्मभान जागं करणं. आत्मभान जागं करणं हा परिवर्तनाचा पहिला टप्पा आहे. त्याच्यामुळे स्त्रियांना आपले गुणदोष कळायला पाहिजेत, आपल्यामध्ये काय चांगलं आहे, आपल्या क्षमता काय आहेत हे समजून घ्यायला पाहिजे, जे कमतरता आहेत त्या ओलांडून पुढे जायला पाहिजे. अशा पद्धतीने. आणि त्या काळामध्ये माध्यमांमध्ये बायकांना जास्ती जागा नव्हती बघ. आता खूप महिलांच्या पुरवण्या वगैरे, तेव्हा नव्हत्या अजिबात. तर त्यावेळेला खरं म्हणजे मासिकं बंद पडत होती, सत्यकथा वगैरे सारखी मोठी मोठी मासिकं बंद पडत होती. त्यावेळेला विद्याताईंनी एका अर्थाने वेडा विचार केला आणि मासिक सुरू केलं. हे मासिक सुरू करत असताना सतत असा विचार होता की हे स्त्री चळवळीचं मुखपृष्ठ पत्र नाही आहे.
पण स्त्री चळवळीमध्ये काय चालू आहे हे स्त्रियांना आणि पुरुषांना कळणं. आणि त्याच्यामुळे त्याची टॅगलाईनच होती, स्वतःशी नव्यानं संवाद सुरू करणारं मासिक. म्हणजे आधी स्वतःचा विचार करा आणि मुख्य म्हणजे नव्यानं संवाद करा. म्हणजे परिवर्तनाच्या दिशेने जात असताना तुम्हाला नव्याने काहीतरी भोवताल बघायला पाहिजे. मग त्याच्यासाठी तुम्ही उंबरा ओलांडा. आणि उंबरा ओलांडणं म्हणजे घर सोडूनच द्या असं नाही, पण घराबाहेर पडा आणि नवनवीन अनुभव घ्या. त्याच्यामुळे मिळून साऱ्या जणीतले लेख हे सुरुवातीला अनुभव कथनात्मक जास्ती, शिवाय त्याच्यामध्ये स्त्री चळवळ म्हणजे काय, स्त्री पुरुष समता कशासाठी वगैरे असे लेख पण असायचे. पहिल्यापासून पुरुषांचे लेख पण असायचे. त्याच्यामुळे आपल्या मासिकामध्ये सामान्य स्त्रीला लिहायला जागा होती, बोलायला जागा होती. मग त्याच्यामध्ये अजून एक वैशिष्ट्य असं होतं की साकव म्हणजे लहान लहान फुलं असतात बघ कोकणात वगैरे, तर तसं विद्यार्थी असं म्हणायच्या की मिळून साऱ्याजणी हे साकवाचं काम करतं. म्हणजे ग्रामीण आणि शहरी, शिक्षित आणि अशिक्षित, गरीब आणि श्रीमंत, स्त्री आणि पुरुष या सगळ्यांमध्ये छोटी छोटे साकवं म्हणजे एकमेकांशी संवाद होईल. आणि संवाद हा आत्मभानाच्यासाठी सुद्धा खूप गरजेचा असतो. म्हणून संपादकीयाचं नावच संवाद होतं. आणि विद्यार्थ्यांची भाषा अतिशय संवादी होती. आणि त्यांची भाषा अजिबात म्हणजे जे म्हटलं, एका बाजूला त्यांना म्हटलं जायचं की मंगळसूत्र कुंकू लावू नका वगैरे, मुळे घरं फोडणाऱ्या वगैरे, पण त्या अतिशय संवादी होत्या आणि अजिबात आक्रस्ताळ्या नव्हत्या. त्यामुळे त्या पद्धतीनेचा संवाद साधत त्या बायकांना आणि पुरुषांना सुद्धा बरोबर घेत पुढे चालल्या होत्या. मग मिळून साऱ्या जणीमध्ये अगदी प्रथितही अशा लेखक लेखिका म्हणजे गौरी देशपांडे असेल, मिलिंद बोकील असेल, चांगल्या चांगल्या लेखकांचं साहित्य असायचं. पण त्याच्याचबरोबर अगदी नव्वदीत, अगदी ग्रामीण भागातल्या अशा लोकांच्या सुद्धा कथा आणि कविता असायच्या. मिळून साऱ्या जणीचं मुखपृष्ठ हे आकर्षक आणि अर्थपूर्ण असलं पाहिजे असा पहिल्यापासून विद्यार्थ्यांचा आग्रह होता. कारण मुखपृष्ठ हे प्रवेशद्वार आहे, ते बघून ते उचललं तर तुम्ही पुढचं वाचणार. त्याच्यामुळे मुखपृष्ठ खूप चांगलं पाहिजे. मग यासाठी आम्हाला चित्रकार मित्र मैत्रिणी या सगळ्यांबरोबर आमचा संवाद होत राहिला. याविषयीचं जे लेखन ते चळवळीच्या संदर्भातलं सुद्धा असायचं. म्हणजे कुठं कुठं काय घडलं, मग त्याला आम्ही साऱ्याजणीचं खबर लहरिया असं म्हणायला लागलो. कारण खबर लहरिया हे MP मध्ये बायकांनी चालवलेले अगदी 2-4 पानी वार्तापत्रासारखं होतं. आणि ते त्या अगदी STमध्ये घेऊन जायच्या, कुठे कुठे अगदी कमी शिकलेल्या बायका. तर ते आम्हाला खूप नाव आवडलं खबर लहरिया. त्याच्यामुळे त्या पद्धतीने सुरू झालं. दुसरं म्हणजे मिळून साऱ्याजणीतून संस्था संघटना काय काय काम करतायत हे लोकांपर्यंत यायचं. आंतरराष्ट्रीय परिषदा असायच्या, असं विविध प्रकारचं साहित्य. आणि महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी 2 संपादकीय लिहित होत्या. एक म्हणजे मैत्रिणी ग मैत्रिणी असं एक शेवटी असायचं जे ग्रामीणसाठी असायचं, आणि संवाद हे सोकाळ शहरी भागातल्यासाठी. तर आमच्या शहरी मैत्रिणी आधी मैत्रिणी ग मैत्रिणी आणि त्या हे वाचायच्या. त्याच्यामुळे ते जे म्हटलं साकव असं तसं ते सुरू झालं. मग विद्यार्थी जेव्हा 60 वर्षाचे झाले, त्या 52 वर्षाचे होते साधारण हे सुरू झालं तेव्हा, त्या आधीपासून म्हणत होत्या कोणीतरी संपादक व्हा, कोणीतरी मग जेव्हा 60ला आल्या तेव्हा त्या अगदी टेकीला येऊनच म्हणाल्या की नाही नाही अगं कोणीतरी याच, पण कोणीच येईना. आणि मग असं झालं की मी म्हटलं तसं रसायनशास्त्राची प्राध्यापक होते. मग माझी फुल पेन्शन मिळण्याएवढी सर्व्हिस झाली, मी तशी व्यावहारिक आहे. त्याच्यामुळे फुल आणि माझ्या मुली त्यांना वाढवणं वगैरे, त्याच्यामुळे फुल पेन्शन मिळण्याएवढी सर्व्हिस झाल्यावर मी म्हटलं आता व्हॉलंटरी रिटायरमेंट घेते. मग मी 2004-05च्या सुमाराला रिटायरमेंट घेतली. मग ॲक्टिवली मिळून साऱ्याजणीत आले. म्हणजे आधी होते पण बॅकस्टेजला होते. मग मधल्या काळात मी ट्रस्टी झाले, मग मधल्या काळात सल्लागार संपादक होते. असं करत करत मी 2009मध्ये विद्याला असं म्हटलं की आता तुला सुट्टी. मग ती एकदम खुश झाली. तर त्याच्यामध्ये असा विचार होता की विद्यार्थ्यांना हा जे मासिक चालवण्याची कटकट तुला माहिती आहे किती असते, तर ही कटकट पडू नये. पण त्या मासिक विद्यार्थी म्हणजे आत्ता तू जसं मला म्हणाला गीताली म्हणजे मिळून साऱ्याजणी, तसं खरं म्हणजे मिळून साऱ्याजणी म्हणजे विद्यार्थी. तर त्याच्यामुळे विद्यार्थी मिळून साऱ्याजणी तिने असं लिहिलं होतं पहिल्या संपादकीयात, मी कुठे जाणार, मी इथेच आहे, पण आता गीताली कॅप्टन आहे. तर त्याच्यात माझी भूमिका अशी होती की विद्यार्थ्यांना मोकळेपणे जगता यावं, तिच्या स्वांतसुखाय काहीतरी करता यावं. आणि ती स्वांतसुखाय तिचं चळवळीतच आहे, त्याच्यामुळे ती तेच करणार. मग ती जे करेल त्याला तिला मोकळीक मिळावी हे सगळं
घवाड नको काही याचं. त्यानुसार ती खूप छान हिंडत होती. काय काय म्हणजे संवाद मी लिहायला लागले, पण ती मागचं पान जनरली मी 2 पानं ते यासाठी ठेवली होती की तू काय करशील ते तू लिहावंस. मग ती बरेच दिवस ते ती लिहित होती. 2020 साली विद्याताई गेल्या आणि त्यानंतर करोना झाला. त्याच्यामुळे एकूणच छापील माध्यमांना जे सगळं सोसायला लागलं ते आम्हाला सोसायला लागलं. 3 महिने फक्त आम्ही छापील अंक काढला नाही, पण नंतर आम्ही पुन्हा जोमाने सुरुवात केली आणि ते चालू आहे. तर ते चालू असताना तू जर मिळून साऱ्याजणी बघशील तर त्याच्यामध्ये आम्ही अनुबंध निधी म्हणून आवाहन केलेलं असतं. तर विद्याताईसुद्धा नेहमी असं म्हणायच्या की माझ्याकडे पैसे जास्ती नाही आहेत, पण मनुष्यांचं धन खूप आहे, मानवी याचं खूप चांगलं पाठिंब्याचं बळ आमच्याकडे खूप आहे. त्याच्यामुळे त्या पद्धतीने अनुबंध निधी, जाहिराती तर तुला माहिती आहेत आपल्यासारख्या मासिकाला मिळणं अवघड आहे, तरी आम्हाला MKCLची जाहिरात मिळते समविचारी म्हणून. तर या सगळ्या अनुबंध निधी बाकीच्या लोकांना जे जे असं मिळून साऱ्याजणी चालावं असं खूप जणांना वाटतं, कारण बरीच मासिकं बंद होत आहेत, त्यामुळे हे चाललंच पाहिजे अशा भावनेतून सुद्धा काही जण आपल्याला डोनेशन देतात आणि त्याच्यातून हे मासिक चालू आहे. आणि तू म्हणतोस तसं टप्पा कुठला कुठला मिळून साऱ्याजणीतला, तर मिळून साऱ्याजणीतले तसे बरेच टप्पे आहेत. जसं 31 वर्षांचा आपण एक आढावा पण घेतलेला आहे विद्याबाळ प्रकल्प 1मध्ये, कारण आम्हाला सारखं असं वाटतं की विद्यार्थ्यांची आठवण ताजी ठेवायला पाहिजे आणि मग ती आठवण ताजी ठेवायला म्हणून विद्याबाळ अध्यासन प्रकल्प असं आम्ही सुरू केलं. तर पहिल्या प्रकल्पामध्ये एकूण 31 वर्षात काय वाटचाल झाली असं आम्ही बघितलं. तर त्या वाटचालीमध्ये मिळून साऱ्याजणीचं असं एक सतत आहे की मूल्यमापन करून घ्यायला आम्हाला आवडतं. म्हणजे बाबा आपलं किती छान चाललं आहे असं न करता आपलं कुठे चुकतं आहे, आपलं काय करायला पाहिजे सुधारणा, असं आम्ही इन्फॉर्मली फॉर्मली म्हणजे 10 वर्ष झाल्यावर विद्यार्थ्यांनी स्त्री अभ्यास केंद्राकडनं हे करून घेतलं होतं. त्याचा रिपोर्ट साप्ताहिक सकाळमध्ये आला होता. त्याच्यामुळे काय बरं काय वाईट असं आम्ही करत करत गेलेलो आहे. तर त्याच्यात मधल्या एका टप्प्यावरती तुला जर का माहीत असेल तर गौरी देशपांडेचं काय झालं. गौरी देशपांडेचं एक पत्र आलं की काय मिळून साऱ्याजणीत चाललं आहे, काही पण एक लेखन येतं. कारण तुला म्हटलं तसं एकदम नवोदित माणसं लिहितात किंवा अगदी नुसते आपले अनुभव आपल्या आपल्या भाषेत लिहितात वगैरे. तर ते पत्र विद्यार्थ्यांनी छापलं, म्हणजे ते विद्याला लिहिलं होतं. त्यांची खूपच घट्ट मैत्री होती, पण ते तिने विद्याला लिहिलं चिडून असं की काय चाललं आहे तुमचं. मग ते पत्र मिळून साऱ्याजणीत छापलं. वाचणारे लिहितात असं आपलं सदर असतं. मग ते पत्र वाचल्यानंतर लोकांनीच त्याला रिॲक्शन दिले. म्हणजे विद्याला काही खूप म्हणायलाच लागलं नाही की कसं हे चांगलं आहे आणि अशा प्रकारचं होत नाही. आयदर तुमचं अभिजनवादी साहित्य तरी असतं किंवा छे काय आहे थर्ड क्लास असं म्हणून इथे तुम्ही जे जोड करण्याचा प्रयत्न करताय याच्यातून समाजातले वेगवेगळे स्तर एकत्र येत आहेत, एकमेकांविषयी विचार करतायत आणि त्याच्यामुळे चांगलं चाललंय मिळून साऱ्याजणीचं असं गौरीला परस्परच कोणतरी उत्तर दिलं आणि मग ते तसं चालू होतं. त्यानंतर अजून एक टप्पा असा आला की पुरोगाम्यांचा जमातवाद असा एक लेख लिहिला आमच्या मैत्रिणींनी, सुजाता देशमुख म्हणून, ती संपादक लेखक खूप प्रसिद्ध आहे. हा लेख आल्यानंतर अजून एक वादळ आणि ते वादळ पुरोगाम्यांकडनं झालं की काय तुम्ही काय लेख दिला. म्हणजे मग इतकं विद्याच्या विरोधात. तेव्हा मी सल्लागार आणि अशी होते त्याच्यामध्ये आणि मी म्हटलं होतं की नाही आत्मटीका व्हायला पाहिजे, त्याच्यामुळे हा लेख यायला काहीच हरकत नाही. मग आम्ही तो यशवंत सुमंतांना पण दाखवला की ते व्यवस्थित विचार करणारे आणि असे होते. ते म्हटले नाही काही हरकत नाही छापायला. त्याच्यामुळे आम्ही तो छापला. मग असं मोठं वादळ होऊन गेलं. मग त्याच्यावर खूप चर्चा झाली. काही जणांनी विद्यार्थ्यांचं नाव टाकलं, काही जणांनी असं म्हटलं की यांना पद्मश्री पाहिजे म्हणून काहीतरी पुरोगाम्यांच्या विरोधात वगैरे वगैरे असं बरंच काय काय होऊन गेलं. म्हणजे तो एक महत्त्वाचा टप्पा होता. पण त्यावेळेला पुन्हा म्हणजे विद्यार्थी ज्या पद्धतीने संवादी असणं आणि काहीतरी समजावून सांगण्याचा प्रयत्न करणं, त्याच्यामध्ये मग तोच विषय आम्ही पुढे दिवाळी अंकात पण घेतला आणि त्याच्यामध्ये का आपण हे म्हणतोय, का पुरोगाम्यांनी विचार करायला पाहिजे, आपलं कुठे चुकतं आहे. आपले खूप प्लस पॉईंट्स आहेत पण आपलं काहीतरी चुकतं पण आहे ना, मग त्याचा आपण विचार करणार का नाही, त्याच्याकरता आपण थांबणार का नाही. म्हणजे जसं आपण ठराव असायला लागतो एक म्हणतो असं गेलो की गेलो असं न होता तशा पद्धतीने. म्हणजे तो एक टप्पा झाला. मग त्याच्यात थोडं असं झालं की काही पुरोगामी लांब गेले, काही जणांना वाटलं अरे वा आपल्या बाजूचं दिसतंय, म्हणजे असं उलटं पण काही होऊन वेगळ्या पद्धतीने लोक यायला लागले. दोघांचंही स्वागत आणि समजावून सांगत पुढच्या टप्प्यावर गेलं मिळून सांगायचं. मग एका टप्प्यावरती असं झालं, आधीपासूनच होतं ते थोडंसं की जात चरित्र काय आहे मिळून साऱ्याजणीचं. सगळे बघा सगळे ब्राह्मणच लेखक आहेत.
सगळे बघा काय अशा पद्धतीने ते व्हायला की ब्राह्मणी आहे, हे ब्राह्मणी आहे, सुशिक्षितांसाठी आहे, शहरी लोकांसाठी. म्हणजे मगाशी मी म्हटलं तसं की ग्रामीण याचं वगैरे चाललं होतं तरी. तर मग त्याच्यामध्ये सुद्धा आणि माझा पण थोडा म्हणजे आम्ही प्रत्यक्षसुद्धा म्हणत होतो की हे खरंही आहे आणि थोडं असं पण झालं होतं की आम्ही नारी समता मंचमधल्या सगळ्या बायका त्या अर्थाने सोकॉल्ड ब्राह्मण घरातल्या सुशिक्षित आणि अशा होतो. त्याच्यामुळे नारी समता मंचलाही हा टप्पा होता की तुम्ही ब्राह्मणी आहात, शिक्षित, शहरी वगैरे आहात. तर त्याच्यामध्ये असं झालं की जात आम्ही मानत नाही, त्यामुळे जात हा काही मुद्दा घ्यायचा नाही, अशी थोडी आमची एक चुकीची समजूत झाली होती, जी आम्ही मान्य केली की आमचं चुकलेलं आहे. आम्हाला असं वाटलं आम्ही जात मानत नाही, म्हणजे जात हा काही एवढा मोठा विचार नाही, म्हणजे आता बोलायचं नाही, आम्हाला वाटतं झालंच आहे जाती अंत म्हणतोय आपण केव्हापासूनच. तर त्याच्यामुळे त्याविषयीची सजगता येऊन माझ्या संपादन काळामध्ये मी जास्तीत जास्ती बघायला लागले की दलित आहे का, ब्राह्मणेतर माणूस आहे का, ब्राह्मणेतर चळवळीत काय झालं आहे, ब्राह्मणेतर चळवळीचा इतिहास काय आहे, दलित चळवळीचा वगैरे या पद्धतीने ते थोडं व्हायला लागलं. हे करत असताना विद्याने मला एक धोक्याचा इशारा दिला होता, व्यावहारिक होता तो, की हे बघ गीताली, आपलं आहे ते वाचक वर्ग तुटला नाही पाहिजे की जास्ती तू दलित करते आणि नवा तर येईल असं काही नाही, तू दलितांविषयी लिहिते म्हणून काही दलित लगेच आपले वर्गणीदार होतील असं नाही आहे. त्याच्यामुळे मग ती तारेवरची कसरत होती की हे पण करायचं आहे, ते पण करायचं आहे, हे अशा पद्धतीने करायचं आहे. त्याच्यामुळे हा जातीय म्हणजे जसं मी स्त्रीची शत्रू म्हटलं की नाही, तसं जातीच्या संदर्भातलं आहे बघ आपलं, की सगळं उच्च नीच एवढं सगळं आहे आणि सगळ्यांमध्ये फक्त ब्राह्मण आणि मग उरलेले असं नाही आहे. ते ब्राह्मण मानतात ते सोड, पण सगळ्या जातींमध्ये श्रेष्ठ, कनिष्ठ, श्रेष्ठ आणि म्हणून तर ती टिकून राहिली आहे. म्हणजे ते कपट कारस्थान आहे, चलाखी येते एका अर्थाने जातीव्यवस्थेतली. त्याच्यामुळे ही जाती व्यवस्था जायला तर पाहिजे, पण त्यासाठी तुम्हाला आहिस्ता कदम करायला पाहिजे, ठंडा करके खाओ करायला पाहिजे. अशा पद्धतीने थोडं थोडं मी करत आले आणि त्या दृष्टीने आता असं व्हायला लागलं आहे बऱ्यापैकी की जसं स्त्रीची शत्रू का आहे हे आम्ही सतत सांगून स्त्रियांना पण पटायला लागलं आहे की नाही, आपापसात मैत्रभाव खूप गरजेचा आहे. पण हे म्हणत असताना काय झालं की ज्या पद्धतीने आपण म्हणतोय स्त्री चळवळ खूप अवघड आहे, त्या याच्यामध्ये राजकारण घुसलं, जात घुसली, जातीच्या अस्मितेचं राजकारण सुरू झालं आणि त्याच्यामुळे असं झालं की भगिनी भाव राहायला बाजूला. म्हणजे बाबरी मस्जिद उद्ध्वस्त होण्याचा काळ, त्यानंतरच्या ज्या दंगली झाल्या त्यामध्ये बघितलंस तू तर बायकांनीच पुरुषांना चेतावणी दिली की म्हणजे मुस्लिम स्त्रियांवरती बलात्कार करा किंवा दलित स्त्रियांवरती बलात्कार करा. या पद्धतीने जेव्हा घडलं तेव्हा स्त्री चळवळ एकदम दचकली की हे काय चाललं आहे. म्हणजे जे राजकारण पूर्ण ते फ्रेमवर्क तू बघितलं पितृसत्ताक पुरुषप्रधान व्यवस्थेचं, तर त्याच्यामध्ये समाजकारण आहे, राजकारण आहे, अर्थकारण आहे, संस्कृतीकारण आहे आणि मोठा इतिहास आहे. तर हे सगळं आपण कसं पार करणार. राजकारणाच्या बाबतीत आमची चूक पुन्हा अशी झाली की राजकारण भ्रष्ट, गलिच्छ, नको आपल्याला, त्याच्यामध्ये सत्ता असते असं म्हणत आम्ही राजकारणाकडे नको केलं, जसं जातीचं केलं तसं. आणि हे फार मोठी चूक झाली. त्याच्यामुळे काय झालं की राजकारणापासून आम्ही बाहेर राहिलो आणि राजकारण वेगळ्याच दिशेला गेलं. आणि ज्या स्त्रिया ॲम्बिशियस होत्या, ज्यांना सत्ता हवी होती, त्या अशा प्रकारच्या राजकारणात गेल्या. मग लोक असं पण म्हणायला लागली की बघा ना, ती बाई आहे तरी कशी, म्हणजे ज्या बायका विशेषतः अगदी मायावती असतील, इंदिरा गांधी असतील, ज्या राजकारणातल्या स्त्रिया आहेत त्या कशा आहेत बघ, त्या बायकांना पुरुष व्हायला लागत आहे. पुरुषी आक्रमकता, स्पर्धा त्यांच्यामध्ये असल्याशिवाय त्या राजकारणात पुढेच नाही जाऊ शकत. तर आम्हाला वाटतं की स्त्री असून राजकारणात येता यायला पाहिजे आणि स्त्रीवादी राजकारण व्हायला पाहिजे. आता स्त्रीवादी राजकारण म्हटलं ना, कुठेही स्त्री शब्द आला ना की आपल्याला वाटतं स्त्रियांपुरतं आहे. त्याच्यामुळे स्त्रीवादी चळवळ, स्त्री चळवळ असं म्हटलं की वाटतं पुरुषांची नाही, फक्त बायकांची. तर तिथे मी हे मुद्दाम सांगू इच्छिते की स्त्रीवाद हा फक्त स्त्रियांपुरता मर्यादित नाही आहे. स्त्रीवाद हा सर्व दलित, शोषित, वंचित यांच्या अन्यायाविरुद्ध उभा राहतो आणि स्त्रीवादामध्ये लोकशाही, सहिष्णुता आणि अहिंसा हा त्याचा गाभा आहे स्त्रीवादाचा. आणि त्याच्यामुळे स्त्रिया
पुरुषांच्या विरुद्ध नाही आहेत. पुरुषांच्यासाठी सुद्धा त्यांच्यावरती जर अन्याय अत्याचार होत असेल तर स्त्रीवाद तिथे उभा राहतो आहे. त्याच्यामुळे या पद्धतीने लक्षात घेऊया की स्त्रीवादी राजकारण म्हणजे स्त्रियांनी केलेलं राजकारण नाही. स्त्रीवादी राजकारण म्हणजे शोषित वंचितांच्या बाजूनी त्यांच्या अन्याय आणि शोषणाविरोधात केलेलं राजकारण. आणि त्याच्यामुळे अस्मिता जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की ती जातीय अस्मिता, मग स्त्री पुरुष अस्मिता या पद्धतीने बघण्यापेक्षा खरी अस्सल अस्मिता कशात आहे की जी शोषण विरोधी व्यक्ती आहे, अशा पद्धतीनीची जी स्वतःची अस्मिता मानते व्यक्ती, ती खरी अस्मिता आहे. ही जातीय धार्मिक अस्मिता वगैरे ही सांस्कृतिक राष्ट्रवादातून सत्तेची पोळी भाजून घेण्यासाठी चाललं आहे. आणि मग ते बायकांच्या लक्षात यायला पाहिजे, त्याच्यासाठी जागृती व्हायला पाहिजे. म्हणून मग मिळून साऱ्याजणीतून राजकारण गेलं चुलीत आणि क्वेश्चन मार्क असा आम्ही एक मोठा सेक्शन घेतला होता. मग तिथे स्त्रियांशी खूप बोललो की राजकारणाविषयी तुमचं काय मत आहे. मग त्यांनी आपल्या चुका मान्य केल्या, काय व्हायला पाहिजे असं बोलल्या. मग स्त्रियांचाच पक्ष असला पाहिजे का, असाही एक मुद्दा झाला. मग तिथे झालासुद्धा एक स्त्रियांचा पक्ष झाला होता एक तयार ठाण्याच्या तिकडे वगैरे. त्याला विरोध होता. अर्थात स्त्रीवादी चळवळ असं म्हणते की जेव्हा आपण कोणाचं तरी प्रतिनिधित्व करतो, म्हणजे उदाहरणार्थ खासदार असतो, आमदार असतो, पंचायत राजमध्ये समजा आपण सभापती असू, कोण असू, तर तिथे आपण त्या सगळ्या वर्गाचं प्रतिनिधित्व करतो ना. म्हणजे त्याच्यात पुरुषसुद्धा आले. त्याच्यामुळे फक्त स्त्रियांचा पक्ष असणं याच्यामध्ये धोका आहे. आणि म्हणून पक्ष असा असला पाहिजे की जो शोषणाविरुद्ध बोलतोय, जो लोकशाही विरुद्ध बोलतोय, लोकशाही बाजूनी बोलतोय, एकाधिकारशाही विरोधात बोलतोय. तर या पद्धतीनीच्या गोष्टी राजकारणात येणं हे कसं दुरापास्त आहे हे असं कळत जातं की स्त्रियांना म्हणून आरक्षण पाहिजे. मग स्त्रियांना आरक्षण पाहिजे म्हणत असताना लोकांनी अर्थातच असं म्हटलं का एवढ्या तुम्ही अगदी समतेच्या गोष्टी बोलताना कशाला आरक्षण पाहिजे. मग आमचं म्हणणं असं होतं की हे शिडीसारखं आहे. आम्ही बोलतोय समतेविषयी, पण आहे का समता? नाही आहे ना. मग आम्हाला समतेकडे जाण्यासाठी शिडी पाहिजे आणि म्हणून आरक्षण पाहिजे. मग स्त्रियांना आरक्षण पाहिजे 33%. तर हे 25 वर्ष भिजत गुंगडवतं, नाहीच मिळालं. त्याच्यात विविध प्रकार होते. म्हणजे आरक्षणाअंतर्गत आरक्षण हा मुद्दा झाल्यामुळे सुद्धा ते पुढे गेलं आणि आता ते डिक्लेअर झालं. पण आता ते प्रत्यक्ष केव्हा येईल त्याला अजून 10 वर्ष जातील, कारण जनगणना व्हायला पाहिजे आणि मग तुम्ही ठरवणार की काय किती एकूण असणार वगैरे. म्हणजे जिथे जिथे स्त्री आपली राईटफुल न्याय्य गोष्ट मागते तिथे तिथे असं तिला धुडकावून लावायचं आणि मग तिथे व्यवस्थेचा आधार घ्यायचा. म्हणजे मगाशी मी तुला म्हटलं तसं की स्त्री चळवळ म्हणते माणूस बदला आणि व्यवस्था बदला. याच्यातलं दोन्ही बदलणं खूप अवघड आहे, कारण व्यवस्था अतिशय म्हणजे काय म्हणतो आपण भयंकरच पाशवीच आहे एका अर्थाने, आणि माणूस खूपच कॉम्प्लेक्स आहे आणि तो शिवाय व्यवस्थेत आहे, व्यवस्थेत घडवला जातो. त्याच्यामुळे मानसिकतेवरती आता खूप काम व्हायला पाहिजे. अच्छा. की आत्तापर्यंत आपण व्यावहारिक गोष्टी कशा कशा झाल्या की आणि कायदे होत गेले ना. स्त्री चळवळीचं हे नक्की झालं पॉझिटिव्ह की कायदे होत गेले. लोक काय म्हणतात की स्त्रियांच्या बाजूनी कायदे झाले. आम्ही काय म्हणतो स्त्रियांना न्याय देणारे कायदे झाले, बाजूनी वगैरे काही नाहीत. मग दुसरं असं म्हटलं जातं की स्त्रिया कायद्याचा गैरवापर करतात. मग लोकांनाही मगाशी ते स्त्री विरुद्ध स्त्रीसारखं होतं की वा हो हो खरंच किती ना गैरवापर करतात. पण मग प्रत्येक कायद्याचाच गैरवापर होतो. म्हणून आपण कायदाच हे करतो का की कायदाच नको म्हणतो का. त्याच्यामुळे कायदा हवा आहे, गैरवापर थांबवा ना. आम्ही म्हणत नाही आहे की बायकांनी गैरवापर करावा. म्हणजे जसं मी मगाशी हिंसेचं म्हटलं की आम्ही नाही म्हणत की आमच्यावर हिंसाचार झाला म्हणून आता पुरुषांवर करायचा नाही. हिंसा चांगलीच नाही आहे, त्याच्यामुळे हिंसा करायचीच नाही. त्याच्यामुळे गैरवापर करायचाच नाही आपल्याला कायद्याचा. पण तुम्ही जेव्हा म्हणताय गैरवापर करताहेत तेव्हा तुम्ही स्टॅटिस्टिक्स पण काढा. बाकीच्या कायद्यांचा किती गैरवापर होतो आहे, तिथे किती राजकीय हस्तक्षेप होतो आहे, होतो का नाही. आपल्याला दिसतो ना किती कायद्यात राजकीय हस्तक्षेप आहे. किंवा कारण म्हणजे बलदंड जी माणसं आहेत आर्थिकदृष्ट्या ती मध्ये त्यांना समान आहे का कायदा. म्हणताना आपण मारे म्हणतो समान कायदा. शिवाय जो काय आपल्याला न्याय मिळतो ते न्याय मिळायला किती वर्ष लागतात. आणि याकरता म्हणून कुटुंब न्यायालय झाली बरं का आमच्या मागणीतून सुद्धा, की जे काय घरगुती आहेत प्रश्न ते कुटुंब न्यायालय म्हणजे बाईला लवकर न्याय मिळेल अशा कल्पनेने.
तर हे चांगलंच झालं, म्हणजे नक्की हे चांगलं पाऊल आहे. परंतु तिथे जे वकील आहेत किंवा न्यायाधीश आहेत त्यांची मानसिकता काय आहे? मगाशी मी म्हटलं मानसिकता बदलायला पाहिजे. त्यांची मानसिकता जर पुरुषप्रधानच असेल तर तिथेसुद्धा न्यायाधीश तेच म्हणत आहेत ना की बघा बायका किती गैरवापर करतायत, उगीचच घटस्फोट घेत आहेत. काउन्सिलिंगच्या वेळेला नारी समता मंच काउन्सिलिंग जे आहे ते लिंग समभाव सांगणारं काय काउन्सिलिंग आहे. म्हणजे ते बाकीचे काउन्सिलिंग आता तुला माहिती आहे किती गल्लोगल्ली झाली आहेत. तर तिथे काय सल्ला दिला जातो? बऱ्याच वेळेला बाईला सल्ला दिला जातो की अगं जाऊ दे ना, कुठे जाणार तू? नवरा नाही म्हटल्यानंतर बघ 10 लोक वाईट आहेत तुझ्याकडे नजर ठेवून वगैरे वगैरे. त्याच्यामुळे या पद्धतीनीची मानसिकता जोपर्यंत बदलत नाही, समतेची मानसिकता येत नाही. आणि या सगळ्यामध्ये एक अजून महत्त्वाचा मुद्दा जो शब्दात बोलले नाही आता मी, की सामाजिक न्याय. मगाशी जे राजकारणाविषयी सुद्धा मी बोलले, स्त्रीवादी राजकारण, त्याच्यामध्ये सामाजिक न्याय हा सुद्धा कळीचा मुद्दा आहे. म्हणजे स्वातंत्र्य, समता, मी मैत्रभाव हा शब्द वापरते, बंधुभाव नाही आणि भगिनीभाव नाही, मैत्रभाव जेंडर न्यूट्रल आहे, आणि सामाजिक न्याय. ही 4 मूल्य खूप गरजेची आहेत. आणि या 4 मूल्यांवर आधारलेलं राजकारण म्हणजे स्त्रीवादी राजकारण. आणि या 4 मूल्यांवर आधारलेली चळवळ म्हणजे स्त्री चळवळ. आणि म्हणून ती स्त्री आणि पुरुष आणि LGBTIQ सगळ्यांचे. आणि मग पुन्हा मिळून साऱ्याजणीकडे येत असताना मगाशी म्हटलं तसं टॅगलाईन आधी काय होती? स्वतःशी नव्यानं संवाद सुरू करणारं मासिक. मग पुरुष जेव्हा क्लिनिकमध्ये वगैरे मिळून साऱ्याजणी वाचत असतील तर ते आम्हाला असं म्हणायला लागले की तुमचं मासिक छान असतं, पण ना ते मिळून साऱ्याजणी नाव बघितलं की बायकांचं वाटतं. मग आम्ही वाचत असलो तर पुरुष असून बायकांचं असं, तर आम्हाला जरा ऑकवर्ड वाटतं. तर आम्ही त्यांना म्हणताना असं म्हटलं की बघा सभेमध्ये मित्रांनो म्हणतो की नाही, मग आम्ही मैत्रिणी गृहीत धरतो की हो हो म्हणजे आम्ही पण आहोत त्याच्यात. तसं मिळून साऱ्याजणी नाव असलं तरी त्याच्यात सारेजणं पण येतात. त्याच्यामुळे तुम्ही असं काही नावावरती जाऊ नका. दुसरं म्हणजे आम्हाला इन प्रिन्सिपल नाव बदलायचं नाही, की तुम्ही समजूनच घ्यायला पाहिजे आता की मिळून साऱ्याजणीत सारेजण पण येतात. पण पुरुषांचा अहंकार इतका असतो जो पोचलेला आहे म्हणजे व्यवस्थित, आणि एकूण आपल्यालाही असं वाटतं की समजून घेऊया समजून घेऊया. तर त्याच्याने आम्ही टॅगलाईन बदलली की स्त्रियांनी आणि पुरुषांनी स्वतःशी आणि परस्परांशी नव्यानं संवाद साधावा यासाठी. मग पुढे असं झालं की LGBTIQ चळवळ पुढे आली. मग LGBTIQच्या बरोबर तर आहे स्त्री चळवळ. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की आता आपण त्यांनाही सामावून घ्यायला पाहिजे. मग आपण कसं म्हणणार? तर मग आम्ही असं म्हटलं ती, ते आणि तो या सगळ्यांच्या पलीकडे जाऊ, त्यांचा आपापसामध्ये संवाद होण्यासाठी आणि अर्थातच नव्यानं संवाद होण्यासाठी मासिक नव्हे चळवळ. म्हणजे आता आम्ही मासिक हे चळवळ आहे अशा टप्प्यापाशी आलो आहे. कारण चळवळीचे आता फॉर्म्स बदलत आहेत. कारण आता तू बघशील तर आम्ही सगळ्यांनी नोकऱ्या करून चळवळीत काम केलं. आता नोकऱ्या इतक्या झाल्या आहेत म्हणजे एक तर त्याच्यातली असुरक्षितता आणि काम म्हणजे तुमची जायची वेळ ठरलेली यायची नाही, अंतरं खूप वाढली आहेत कारण एकूणच शहर सगळीकडे खूप वाढलं आहे. तर त्या सगळ्या दृष्टीने आता मला असं वाटतं की एकत्र येणं हे खूप कठीण व्हायला लागलं आहे आणि आपापसात बोलणं वगैरे. तर त्याच्यामुळे एक तर ऑनलाईन पर्याय आहेच जो मिळून साऱ्याजणींनी टप्प्यामध्ये हे पण आहे. मी मिस ऑनलाईन पोर्टल सुरू केलं. आम्ही या काळामध्ये करोनाच्या काळामध्ये ऑनलाईन मासिक हे करत होतो. त्याच्यामुळे या पद्धतीने आता मासिक हे चळवळीचं माध्यम असं धरून मासिक घराघरात पोचते आणि तिथे ते विचार करत आहेत. आणि मग आपण वाचणारे लिहितात म्हणतो किंवा तुम्ही लिहा म्हणतो, मग त्याच्यातून ते लिहित जातात, त्याच्यातून प्रश्न कळत जातात. अशा पद्धतीने चळवळीला एक वेगळं रूप देणं. कारण नाहीतर तू मगाशी म्हणाल तसं आता चळवळ आहे कुठे असं लोकांना वाटायला लागतं. पण आपल्याला माहीत आहे की मी टू चळवळ ऑनलाईन झाली आहे, हॅपी टू ब्लीडसारखी चळवळ झाली. म्हणजे या पद्धतीनेच्या मुली खूप प्रमाणात चळवळ करतात पण आहेत, पण काही मुली करत पण नाही आहेत. म्हणजे माझं दुःख काय आहे असं तू म्हणशील आमच्या सगळ्या एज ग्रुपचं चळवळीतल्या बायकांचं, तर आमचं दुःख असं आहे की आम्ही जे म्हणायचो की स्वतंत्र असलं पाहिजे, आत्मनिर्भर असलं पाहिजे, जिथे तुम्हाला जायचं तिथे जाता यायला पाहिजे वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी तुम्ही गृहीत धरताय म्हणजे आत्ताच्या तरुण मुली. आणि इतकं करून असं म्हणताय आम्ही नाही फेमिनिस्ट, कारण कुठेतरी चळवळीला धब्बा आहे. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा परिवर्तनाविषयी काहीतरी बोलतो तेव्हा व्यवस्थेविरुद्ध झगडायला लागतं आणि ते व्यवस्थेविरुद्ध झगडून तर नको आहे,
पण मला समता स्वातंत्र्य तर हवं आहे. हे मुली करतायत, ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी पण आहे की मुलींना स्वातंत्र्य हे मूल्य वाटतंय का भांडवली व्यवस्थेत काहीतरी बाजारी करण्याचे. कारण ते दाखवलं जातं बघ जाहिरातीत, बाई मुक्त आहे. मुक्त आहे म्हणजे काय, की ती ते काय आयडिक्स किंवा काहीतरी लावून एकदम बरी झाली आणि मग पुढे करते काय, सासऱ्याची सेवा करते, मुलाला करते. म्हणजे तुम्ही कशाला स्वातंत्र्य म्हणताय? म्हणजे हे करणं वाईट आहे नाही मी म्हणत आहे, की मुलाशी लगेच खेळता येणं, सासऱ्याची सेवा करणं ही चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही त्याच्यात अडकून पडणार आहात का? आणि ते तुम्ही तुमच्या स्वातंत्र्यातून करताय का कंपल्शनमधून करताय? बऱ्याच वेळेला मला लग्न टिकून हवं आहे म्हणून मी काहीतरी करते. म्हणजे आम्ही कसं म्हणतो की परस्पर सामंजस्य असलं पाहिजे. सामंजस्याशिवाय पर्याय नाही, तडजोडीला पर्याय नाही. पण आजवर बाईनी जी एकतर्फी केली, समजूतदारपणा म्हणा किंवा तडजोड म्हणा किंवा त्याग म्हणा, ते दोन्ही बाजूनी व्हायला पाहिजे. गीताली ताई, तुम्ही अगदी सविस्तरपणे सगळा मिळून साऱ्या जणीचा प्रवास सांगितला, वेगवेगळे महत्त्वाचे टप्पे सांगितलेत. तर मला वाटतं की हा सगळा प्रवास खूपच महत्त्वाचा आहे आणि ते टप्पे सांगताना तुम्ही तुमच्या झालेल्या चुका याही मोकळेपणाने कबूल केल्यात. मला वाटतं की हा मोठेपणा फार कमी लोकांमध्ये, खूप कमी संस्थांमध्ये आज बघायला मिळतं. तुम्हालाही सगळ्यांना हा एपिसोड कसा वाटला गीताली ताईंसोबतचा नक्की सांगा. आणि आपण हा संवाद पुढच्या एपिसोडमध्ये उत्तरार्धातही सुरूच ठेवणार आहोत. मिळून साऱ्या जणीचा आत्ता उल्लेख बऱ्याचदा आलेला आहे. तर तुम्हालाही उत्सुकता असेल की मिळून साऱ्या जणीचा तुम्हालाही जर वर्गणीदार व्हायचा असेल, तुम्हाला घरपोच हे जर मासिक पाहिजे असेल, म्हणजे छापील स्वरूपात असेल किंवा गीताली ताई म्हणाल्या तसं ई स्वरूपात असेल, तर त्याची लिंकही आम्ही या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की सभासद होऊ शकता. पुढच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेऊया की मिळून साऱ्या जणीचा जर प्रवास आपण जाणून घेतला, थोडंसं गीताली ताईंविषयी पण आपण गप्पा त्यांचा प्रवास आत्तापर्यंतचा जाणून घेणार आहोत. म्हणजे त्या प्राध्यापक आहेत हे त्यांच्या बोलण्यातनं आलं, पण ती सांगड त्यांनी नेमकी कशी साधली. कारण बऱ्याचदा आपल्याला हेच होतं की आपलं जे काही प्रोफेशन आहे ते करूनच किंवा तेवढंच आपण करतो, पण ते करत असताना सामाजिक काम एवढं मोठं उभं करणं ही खरंच तोंडची गोष्ट नाही आहे. तर तो सगळा त्यांचा प्रवासही आपण पुढच्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे बघत राहा ग्रंथप्रेमी पॉडकास्ट. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.